दोघंच आळशी दोघंही आहोत. आळशी. अरे कांदे. तर कॉमेडी काय झाली, हिच्या वडिलांनी आणि आईने ना हिचे फोटो इंजिनिअरिंगच्या टायमाचे पाठवले. हे पोरगी जॉबला आहे. मी म्हटलं अहो काका ऐका ना, 90 मिनिटं झाली, माझा पोटेन्शियल असतो ऐकायचा पण खूप जास्त यावी झालंय. तर मी म्हटलं वाईट म्हणू नका, पण लग्न तुम्हाला करायचं की मुलीला ते कन्फर्म करा. सोबत इव्हॉल्व्ह होऊया, सोबत वाढूया पुढे आणि जे काय असेल ते सोबत एक्सपिरियन्स करू. हॅलो. अरे कांदे पोहे. सांगा कांदे पोहे कसे केलेत तुम्ही? कांदे पोहे ॲज अन असा आमच्या ह्याच्यात तर झालंच नाही बिकॉज हा तिकडे कॅनडाला होता आणि मी इकडे इंडियाला होती. तर इनिशियली लाईक माझ्या पेरेंट्सला याचा बायोडेटा एका व्हॉट्सॲप ग्रुप थ्रू मिळालेला. सो मग त्यांनी ह्याच्या काकांशी मामांशी वगैरे थोडं काय बोलतात बॅकग्राऊंड चेक. बॅकग्राऊंड चेक नाही म्हणता येणार, जस्ट असं कॉन्व्हर्सेशन किंवा बोलणं झालं होतं काइंड ऑफ. मग त्याच्यानंतर आय थिंक माझ्या पेरेंट्सचं याच्यासोबत बोलणं झालेलं तेव्हा मी पुण्याला होती. पण नंतर त्यांचा कॉल झाल्यानंतर आमच्या दोघांचा लाईक व्हॉट्सॲपवर कॉन्व्हर्सेशन झालेलं. तर मी विचार केला, मी बायोडेटाज बघत होती बट देन आय थॉट की ठीक आहे एकदा बोलून बघते. बायोडेटा थोडा स्कॅन केला मी काइंड ऑफ. मग स्कॅन म्हणजे गो थ्रू केला. जेवढे बघितले होते ते काय एवढे मनात भरत नव्हते काइंड ऑफ बोलू शकतो. बट देन याचा बायोडेटा बघितला आय थॉट की लुक्स गुड, तर वाय नॉट गिव्ह इट अ ट्राय. तर मग बोल. नाही बोल ना, मस्त वाटतं तुझा एवढं बोललीस तू ते सांग ना. मग, खुश एकदम. द रियालिटी इज शी डझंट टॉक मच. शी इज द क्वाइट पर्सन. आय एम द टॉकेटिव्ह पर्सन. बट आता टुडे आज काय विचार केला आपण की बाबा बोलू दे इलाज, मन भरून बोलू दे. तरी बऱ्यापैकी ना, आपण कधी ऑगस्ट 2024 24. बऱ्यापैकी. मी काय झालं एक सिम्पल सांगतो. मी विचार करत होतो की करून घेऊया लग्न वगैरे. कसं असतं ना, कॅनडाला असल्यामुळे ना आपल्याला एका काळानंतर रिअलाईज होतं की एकटापणा हे फार हिट करतं. आणि जेव्हा ते हिट करतं ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की बाबा लग्न करा, बेस्ट सोल्युशन आहे. अँड ऑनेस्टली आय वॉन्टेड टू गेट मॅरिड समवेअर. माझे आई वडील नाही आहेत, माझी एक बहीण सोबत राहते. तर मला पण असं वाटतं की आपली फॅमिली असावी. आणि सीइंग माय फ्रेंड्स, ते फोमो म्हणतो ना, फिअर ऑफ मिसिंग आउटवाला. माझे सगळे जवळचे मित्र मस्त फॅमिली, घर, पोरं वगैरे. म्हटलं यार हे लोक फास्ट पुढे निघाले यार, आपण थोडं कॅचअप केलं पाहिजे. बट मोर दॅन दॅट इट वॉज अबाउट फिलिंग, एक सेल्फ रिअलायझेशन होतं की नाही आय थिंक नाव इट्स समथिंग, नाव इट्स टाइम टू करा, लग्न करून घ्या. आणि एक आपल्या समजून घेणारा व्यक्तीसोबत असेल तर आयुष्यात एक वेगळं टेस्ट येतं. अँड एकटापणा काय बघा सगळ्यांनाच असतो, असं नाही आहे लग्न झालं की एकटापणा नाही. मला वाटतं आता मॅरिड कपल्सला म्हटलं तर ते म्हणते एकटापणा आम्हाला आज पण असतो. पण त्यामुळे मी डिसाईड केलं. मग माझा बहीण आणि एक चुलत भाऊ होता, तो आलेला होता जस्ट मला व्हिजिट करायला व्हँकुव्हरला. आम्ही तो टोरंटोला राहतो. आम्ही फिरायला वगैरे गेलो तिकडे, माझं फोटो सेशन केलं. आणि मला फोटो काढायला अजिबात आवडत नाही. आय एम लाईक भाई तू मत निकालो यार, कारण की त्या मला पोज नाही करतात, मला हसता येत नाही असं करून दे. पण तरी प्रयत्न केला. माझी बहीण मेकअप आर्टिस्ट आहे, तर ती म्हणे दादा मी सांगेन तसे पोज कर. तिला फोटो घ्यायला लई आवडतं. मला असं वाटतं की सर्वांनाच आवडतात काय 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 आमच्यासारखे लोक असतात ज्यांना नाही आवडत तेवढं. सो तिने फोटोज वगैरे घेतले चांगले चांगले लोकेशन्सला, विस्लरला, व्हँकुव्हरला वगैरे. तो पण होता चुलत भाऊ, त्यांनी हेल्प केलं. त्यांनी बायोडेटा बनवायला लावला.
सो दे वर द वन्स हू आर ॲक्च्युअली बिहाइंड द बायोडेटा क्रिएशन. आणि मग मला कुठेतरी म्हणजे मम्मीची वडिलांची एक इच्छा होती नेहमी की समाजात लग्न झालं तर बरं होईल, कारण की आपल्या समाजात एक प्रकारे असं नाही, आय एम नॉट अगेन्स्ट एनी अदर मॅरेजेस, इट जस्ट दॅट एक कुठेतरी असतं ना की आपल्या आईवडिलांची इच्छा होती, ती नसल्यामुळे मला कुठेतरी वाटायचं की लेट्स ट्राय टू फुलफिल युअर विश इफ पॉसिबल. सो आय थॉट की चल ना, पहिला स्टार्टच आपण समाजातनं करू ना. बायोडेटा बनवलाय तर तो व्हॉट्सॲप ग्रुपला गेला. माझे मामा आहेत काही, त्यांनी पाठवलं. आणि मग त्यांच्या थ्रू ते याच्या वडिलांना भेटलं. याच्या वडिलांनी बॅकग्राऊंड रिसर्च केला. तर मी त्याच्या वडिलांना म्हणतो की तुम्ही बॅकग्राऊंड रिसर्च नाही, तुम्ही माझी फिल्डिंग लावली मस्तच. आणि त्यांना माहिती आहे ना की माझे मोठे काका असतील किंवा छोटे काका किंवा मामा किंवा कोणी आत्या, कोणाशी मला ते बोलतील तर आय एम रिस्पेक्टफुल, बाय द सेम टाईम मला असं त्यांचं ऐकावं लागतं, कारण की ते बरोबर काहीतरी बोलतात, चांगलं बोलतात. आपल्या वडिलांच्या दर्जाने, आईच्या दर्जाने बोलतात, असं मला तरी वाटतं. मग ते आपुलकीने बोलायला लागले की यांची फॅमिलीने अप्रोच केलंय, हे फार छान आहेत, एकदा बोलून बघतोस का? तर कॉमेडी काय झाली, हिच्या वडिलांनी आणि आईने ना हिचे फोटो इंजिनिअरिंगच्या टायमाचे पाठवले. हे पोरगी जॉबला आहे. तुम्ही 5 वर्ष 4 वर्ष जुने फोटो पाठवले. नाही, बऱ्यापैकी 2000 कधी कधी ग्रॅज्युएट झालीस तू? मी 2021लाच ग्रॅज्युएट झाली आणि 2021 ऑगस्टलाच आणि जॉबला स्टार्ट झाली. 2024ला याचा बायोडेटा आला माझ्याकडे. म्हणजे 3-4 वर्ष झाली. 3-4 बरोबर वर्ष आहे. झाले होते. मी म्हणतो 3-4-5 वर्ष पकडा. तर फोटोज चेंज यार. तर जे फोटो झाले, मी म्हटलं एवढी छोटी मुलगी आहे, करू की नको? तर पहिला मला असं वाटलं यार ही फार छोटी मुलगी आहे, उगाच म्हणजे मी आय लुक अ लिटल मोर मॅच्युअर ना. सो पहिला फोटोज बघून आय वॉजंट लाईक की अरे हीच मला आवडली वगैरे असं. पण 2 मिनिटांनी ना याच्या फोटोमध्ये एक छान गोष्ट काय वाटली म्हणजे शी हॅड दिस व्हेरी नाईस पीसफुल लुक. तिला फोटो पाहून मला एक पीसफुल फिलिंग आली. तर मी ॲक्च्युअली जी स्माईलमध्ये एक आहे, जी स्माईल इज व्हेरी युनिक. असं म्हणतात की हां बघा स्माईल कॅमेराजमध्ये येतं ना स्माईल, हां शी इज व्हेरी युनिक. तर काय असतं ना की कधी कधी असं वाटतं आपल्याला एखाद्या व्यक्तीला बघून शांतता, ते लग्नानंतर नसते. हां, लग्नानंतर नसते ती, लग्नाच्या आधी वाटते ती. बट नाही, शी इज व्हेरी पीसफुल दॅट वे. शी इज व्हेरी पेशंट अँड तिच्यासोबत असतो तर मला एक पीसफुल स्लीप पण लागते. हे मी पाहिलंय. इट्स अ व्हेरी बिग चेंज फॉर मी. आय एम अ ओव्हर थिंकर. मला झोपेत पण विचार चालू असतात. मला झोप चांगली लागत नाही. फार रेअर असतं की मला चांगली झोप लागते. तर ही आल्यापासून माय स्लीप हॅज बीन व्हेरी गुड. चांगलं वाटतं. पण कमिंग बॅक टू द टॉपिक ऑफ दॅट बायोडेटा वेंट, पेरेंट्स सॉ इट. आणि मग माझ्या सगळ्या काका, मामा सगळ्यांनी मला सांगितलं की त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड खूप छान आहे. बिकॉज सी अरेंज मॅरेजेसमध्ये फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं जातं. आय सल्यूट अ पेरेंट्स बिकॉज दे हॅव टेकन अ व्हेरी बिग स्टेप टुवर्ड्स अन ओपन माइंडेड मॅरेज. आय वुड से इवन इफ दिस इज एक अरेंज मॅरेज असल्यामुळे पण त्यांची विचारधारा फार ओपन माइंडेड आहे. की माझे वडील नाही आहेत, आई नाही आहेत, तरी असं नाही की बाबा आमच्या पोरीला मग पुढे सपोर्ट सिस्टम फक्त हा माणूस एकटा. तर त्यांनी असं विचारलं, बोललं, काका वगैरे सगळे. आणि देन दे वेंट अराउंड. ते आमच्या काकांना भेटून आले, छोटे काकांना भेटून आले, मोठे काका, छोटे काका, मामा त्यांच्या सगळ्यांच्या घरी जाऊन आले. त्यांना जाणवलं की हा यांची फॅमिली फार चांगली आहे. दे आर व्हेरी वेल कल्चर्ड. कसं आहे की व्हॅल्यूज फार मॅटर करतात, संस्कार फार मॅटर करतात, राईट? तर त्यांच्यातून त्यांना थोडा आयडिया आला माझ्याबद्दल. आणि मी कॅनडाला कसा पोहोचलो आजपर्यंत माझ्या घरात कोणालाच माहित नाही. लिगलीच पोहोचलो मी, असं काही इलिगली नाही पोहोचलोय. हां, स्टडी विजावर जाऊन, मास्टर्स करून, वर्क करून, PR घेणं, नेक्स्ट इयर पासपोर्ट येईल, हा जो प्रोसेस आहे इट्स अ व्हेरी लाईफ चेंजिंग प्रोसेस. अँड माझे टार्गेट फार क्लिअर होते. मला होतं की जर मला ग्लोबली काही करायचं आहे तर मला माझा पासपोर्ट स्ट्रॉंग करायचा आहे. त्यामुळे मी तिकडे गेलो. म्हटलं की असं नाही, मला माझ्या देशाची प्रेम आहे. आपलं इथे येऊन करू बिझनेस वगैरे भविष्यात काय ते चांगलं. पण आता सध्या बाहेर जाऊन काय करू शकतो हे यंग एजमध्ये करून घेऊया आपण. आणि मग तिकडे पोहोचून वगैरे चालू होतं. तर मला वाटायचं की कदाचित भारतातल्या मुलीशी लग्न करण्यात नुकसान आहे का? कारण की तिकडे तिला ॲडजस्ट व्हायला होईल का? हा एक फार मोठा रिस्क असतो. बट देन मला वाटलं ते एव्हरी पर्सन इज डिफरंट. असं नाही की तिकडे आलेल्या व्यक्तीच ॲडजस्ट होणार आहे, की तिकडे असलेल्या व्यक्तीच बेस्ट राहणार आहे. तर मी म्हटलं लेट्स गेट आउट ऑफ दिस माइंडसेट. आपण बोलूया. मी पण बरेच बायोडेटा बघितला, बऱ्याच पोरींशी बोललो. यू विल नॉट बिलीव्ह आय वॉज रिजेक्टेड सो मेनी टाइम्स ना. आणि मला खूप बरं वाटलं. कारण की ना एक इगो असतो आपला, मेल इगो. तो तर बऱ्यापैकी संपलेलाच माझा. कसलाच इगो बाकी नव्हता. कॅनडाला जाऊन जे कामं केलीत ना मी, त्यानंतर अंडरग्राऊंड झालो, डाऊन टू अर्थच्या आत गेलोय मी. कारण की ते फार गरजेचं असतं. आणि मग हिच्याशी बोलायच्या आधी हिच्या वडिलांनी आणि आईनी फोन केला. दॅट कॉल वेंट फॉर 90 मिनिट्स. 90 मिनिटं बोललो हिच्या आई वडिलांशी मी, किंवा 2 आवर्स. तर बोललो मी कमी, ऐकलं मी जास्त. कारण की हिचे वडील ना, ही इज अ व्हेरी टॉकेटिव्ह पर्सन. त्यांना मज्जा येते बोलायला.
व्हेरी स्वीट आर्ट इज अ व्हेरी टेडी बेअर आहेत एकदम गोड असे. आणि मम्मी पण इज व्हेरी स्वीट, शी इज व्हेरी केअरिंग. तर ना याचे वडील एकदम तर 90 मिनिट्स तरी ना त्यातनं त्यांनी आपली जर्नी सांगितली सगळी. ते कुठे काय करायचे वगैरे, कुठे शिकलेत, VJTIचे पासआउट आहेत आणि काय नाही आणि ते सगळं. आणि आफ्टर 90 मिनिट्स ना मी एक जोक क्रॅक केला, कारण की मला तिच्याबद्दल ऐकायचं होतं. तर मी सांगू का तू जोक? पक्का ना? नंतर रागवशील ना? घरी गेलो मारशील वरशील. तर हिच्या वडील ना 90 मिनिट्स आपल्याबद्दल किंवा जनरल गोष्टी बोलत होत्या सगळ्या आपल्या याच्याबद्दल. आणि मग मी म्हटलं, अहो काका ऐका ना, 90 मिनिटं झाले, माझा पोटेन्शियल असतो ऐकायचा, पण खूप जास्त यावी झालंय आणि मी बोलणारा माणूस आहे. तर मी म्हटलं वाईट म्हणू नका, पण लग्न तुम्हाला करायचं की मुलीला ते कन्फर्म करा. कारण की 90 मिनिटं तुम्ही स्वतःबद्दल सांगता ना, तर ते मला वाटलं कदाचित रूडली बाहेर नको यायला. तर मी त्यांना सॉरी लगेच बोललो, ऐका सॉरी मला असं म्हणायचं नाही, पण मला वेदिकाबद्दल सांगा. कारण की मी खरं बोलू तर मला तिच्याबद्दल ऐकण्यात जास्त आहे. मग लगेच ते म्हणाले, अरे सॉरी सॉरी, मला सवय आहे बोलायची. बोलता बोलता एवढा बोलून जातो की मला कळत नाही, कधी कधी भान राहत नाही. ते एक्साइटेड होते फार, फर्स्ट टाइम माझ्याशी बोलले ना. आणि कुठेतरी त्यांनी माझी पत्रिका पण पाहिलेली होती आणि पंडितजी की भटजी असतात ते बोललेले की हा मुलगा फार अडॅप्टेबल आहे, हा पाण्यासारखे कुठेही टाकला तो शेप घेऊन घेतो, एक सोप्या भाषेत गेलो. आणि मी फार अडॅप्टेबल आहे. मला म्हणजे तुम्ही बोलाल तर मी शॉर्ट्समध्ये फिरणं आयुष्यभर असं आहे. मला कम्फर्ट आवडतो. अननेसेसरी सोसायटीमध्ये फिट व्हायचा प्रयत्न नाही करत. इट्स लाईक मला जे योग्य वाटेल ते बरोबर आहे. आणि उगाच मला लक्झरीचं हे नाही काही असं नाही. आवडते मला पण लक्झरी थोडीफार, पण इट्स लाईक टेम्पररी. सो आय से ऑलवेज बाय द एसेन्शियल्स अँड रेंट द लक्झरी इन लाईफ. यू विल हॅव अ व्हेरी पीसफुल लाईफ. एक सिम्पल माझा हा मंत्र आहे की बाबा, डू नॉट ट्राय टू बिकम रिच और लुक वेल्दी. Become wealthy in many ways and make sure that you don't lose your peace of mind in that process and build something for yourself. I'm starting the journey. I won't say I'm very much in the middle of it. एक जर्नी स्टार्ट झाली आहे. ही आता माझी पार्टनर सोबत राहील. तर 90 मिनिटच्या डिस्कशन नंतर तिच्या वडिलांना असा डायलॉग मारल्यावर मला थोडं गिल्ट आलं. कदाचित मला असं बोलायला नाही पाहिजे होतं. सो आय सेड सॉरी 10 to 20 टाइम्स अँड देन म्हटलं, अहो काका सॉरी, मला असं तुम्हाला बोलायचं नव्हतं. पण काय झालं ना, 1.5 तास ऐकण्याची सवय नाही आहे. तर माझं रिॲक्शन होतं ते की तुम्हाला लग्न करायचं की पोरीला करायचं. तर ना ते हसायला लागले तसे. आणि मग यांची मम्मी जी आहेत त्यांनी माझ्याशी बोलले, शी इज व्हेरी काम. ते बोलायला लागलं तर मी म्हटलं, अरे यार एकदम ऑपोजिट आहे रे दोघं कपल. तो एक बहुत ही ज्यादा बात करता है, एक बहुत कम बात करते हैं ऐसे. मग त्यांनी मला वेदिकाबद्दल सांगितलं, तिच्या आवडी निवड्या सांगितल्या आणि आतापर्यंत मी वेदिकाशी बोललो नाहीये. सो इट्स लाईक बायोडेटा एंट्रीज नाही झाली भाई. मेन पर्सन जो आहे ना, तो एंट्रीज नाही. आजूबाजूवाले सगळे आपले जास्त आई वडील बोलणं चालू आहे सगळ्यांशी. आणि असं मेन कोर्स बाकी आपला. हा. तर त्यांच्याशी थोडा वेळ बोललो आणि त्यांनी मला थोडं सांगितलं की आमची वेदिका एकदम केअरिंग आहे आणि शी हॅज सर्टन वेज ऑफ लिव्हिंग. तिला अजिबात पसारा आवडत नाही. तर ती फार भडकते आमच्यावरती आम्ही पसारा गेलं तर. आणि हे असं तर मला कळालं की ही पोरगी लाडली आहे यांची. एकदम नाजो से पाला है. पापा की मम्मी दोनों की परी है वो. दोनों की परी है भाई वो. शी इज लाइक दिस टिपिकल बॉस जो एम्प्लॉयज को डांटता है ना, तो एम्प्लॉयज डांट खा के जाएंगे ऐसा है. तर असं एक आई वडील तिचे फार सांगितलं तिच्याबद्दल की तिला आर्टची आवड आहे. कसला? नाही नाही, तोच ते तुम्हाला लग्न करायचं की तो जोक झालेला. माझ्यासाठी जोक होता, त्यांना कदाचित वाईट वाटलं असेल, मग मी सॉरी बोलत होतो. कारण की कसं आहे, मग ते खूप वेळ स्वतःबद्दल बोलत होते आणि कदाचित त्यांना मला असं बोलावं लागलं की प्लीज तुम्ही सांभा आता, मुलीबद्दल सांगा. आणि मग मुलीबद्दल त्यांनी थोडा वेळ सांगितलं. म्हणजे तिच्या पप्पांनी सांगितलं, आईनी सांगितलं. आणि त्यांच्या बोलण्यावर मला जाणवलं की मुलगी फारच शांत स्वभावाची आहे. ती बोलत नाही जास्त. पण तिचं आर्टिस्टिक एक आर्टिस्टिक रूप आहे. शी इज आर्टिस्ट. तिला क्ले आर्ट काय, रेझिन आर्ट काय आणि काय काय भरपूर आर्ट. मला आर्ट काय कळत नाही बाबा. तर तिला खूप आवड आहे हे ते अशा गोष्टी तशा गोष्टी. मग मी म्हटलं ठीक आहे, एकदा बोलून बघूया वेदिकाशी. तिला माझ्याशी बोललं कसं वाटतं काय वाटतं. तर मी हिला मेसेज केला. पहिला किती दिवस मेसेज केला होतो आपण? ऑलमोस्ट एक week. 7. फोनमध्ये चेक करावं लागेल. आय थिंक हाय आर यू अवेलेबल टू टॉक. तुझं काय अवेलेबिलिटी आहे Time. बाबा. कारण की ती जॉबवर होती पुण्याला आणि अपडाऊन करायची नाशिक पुणा. रिमोट जॉब होता, हायब्रिड होता सॉरी. तर 10 दिवस पुण्याला हजेरी लावायला लागायची, बाकीचे 20 दिवस ती घरून काम करायची. तर मी म्हटलं आता कुठे आहेस काय आहेस. आणि टाइम झोन डिफरन्स असतो 12-12.5 तासाचा. तर म्हटलं आता टाइम झोनचा पण आपल्याला बघावं लागेल काय आहे.
सो ते केलं आणि मग आमचं आय थिंक 1 वीक तर फक्त चॅट्सवर बोलणं चालू होतं. मग फर्स्ट टाइम आम्ही बोललो. आय थिंक वॉज इट अ व्हिडिओ और ऑडिओ कॉल? आय थिंक इट वॉज व्हिडिओ कॉल. नाही, फर्स्ट टाइम ऑडिओ कॉलच ऑडिओ कॉल होता. होता का? हां. काय बोललो? काय असंच की हा कुठे सध्या, आणि त्याचं सगळंच तो सांगत होता. त्या दिवशी पण मी थोडी शांतच होती. मी जास्त बोलतो आय मीन मी बोलेल की इनिशियली आम्ही बोलायला स्टार्ट केलं तेव्हा पण आम्ही म्हणजे मी खूप टाईमपर्यंत कमीच बोलायची. कमी नाही. मुंगी चालली एवढं बोलायची. ती बोलायचीच नाही. पण तिचा आवाज ऐकला ना मला काहीतरीच बरं वाटलं, की यार एक एवढं शांतता. तर ती थोडंसंच बोलायची. तर मी ना माझा सर्वात जास्त स्ट्रगल काय झाला माहिती आहे का? तिच्याशी बोलायला सुरू केलं थोडंसं आणि त्या घड्यामध्ये काय झालं, की तिचं काहीतरी ना ऑफिसचं काम खूप असायचं, प्रेशर खूप असायचं तिच्यावर. 10 दिवस नाही मॅडमचा मेसेजच नाही. मी मेसेज करतोय तर रिप्लाय पण नाही. हां, हां, वर्क म्हणजे प्रेशर. माझं ऑफिसचं म्हणजे माझे मॅनेजर थोडं चालू होते इश्यूज. तर मग म्हणजे तर मग काय झालं की चुकून कधीतरी रिप्लाय द्यायचा राहून जायचा किंवा असं काही झालं. मग एक दिवस टॉक्सिक याचा वर्क मेसेज कल्चर. आला की म्हणजे तुला खरंच इंटरेस्ट आहे ना, की इफ यू वॉन्ट वी कॅन जस्ट स्टॉप आणि जस्ट बी फ्रेंड्स ऑर म्हणजे असं काहीतरी. तर मग मी त्याला बोलली की नाही असं काही नाहीये. ॲक्चुअली माझं ऑफिसचं थोडं चालू आहे, वर्क पण जास्त आहे. लाइक मी असं टाईमपाससाठी तर नाही बोलेल, तर फुल इंटरेस्टच बोलेल, असं काही नाहीये. ही वॉज व्हेरी अपफ्रंट. म्हणजे असं म्हणतो ना, जे आहे ते आहे बोलीन असं. हां, म्हणजे ती उगाचचं गोड बोलणार नाही कोणाशी. इफ इंटरेस्टेड नाही, तर मी तुला डे 1लाच सांगितलं असतं की नाहीये मला हां, इंटरेस्ट ते याच्याशी फार बोलण्यात. डेंजरस हां. असतं. जर आपल्याला कोणाशी असं होऊन रिलेशन बनवायचं असेल ना, तर हिला सांगावं लागतं. तू काही बोल, तोंडावर बोलशील, पण जरा विचार कर. मी प्रयत्न करतोय नातं जोडायचं. ते जोडायच्या आधीच तुटेल. असं बोलावं लागतं तिला. बट द पॉइंट वॉज 10 दिवस काय रिप्लाय नाही, काय नाही. मला लय इंटरेस्ट नाही हिला. हां. तर मी म्हटलं, "यार तुला इंटरेस्ट नाही तर मला बोल, मी तुझ्या वडिलांना सांगतो, की बाबा आमचं बोलणं झालंय आणि आम्ही विचार केलाय की विल जस्ट लुक फॉर आवर ओन डिफरंट पार्टनर्स." ही बोलली, "असं काही नाही ॲक्चुअली 10 दिवस माझा ऑफिसचा खूप स्ट्रेस चालू होता, तर मला अजिबात वेळ नाही मिळाला." मी म्हटलं, "यू शुअर ना? WhatsApp चेक तर केलं असशील यार तू. यू कान्ट जस्ट रिप्लाय बॅक सेइंग की बॉस मी बिझी आहे, काय आहे." मग ती सॉरी वगैरे बोलली, म्हटली की जेन्युइनली मी खूपच अडकलेली वगैरे. म्हटलं ठीक आहे. बट सर्वात मोठी गोष्ट जी मला तिच्याशी बोलायला कंटिन्यू म्हणतो ना आपण की मेड मी टॉक मोर अँड मोर और मी असं आपल्याला म्हणतो क्युरिओसिटी असते. क्युरिओसिटीचं मराठी pronunciation माहित नाही मला काय म्हणजे उत्सुकता. मला काय माहिती एक सरप्रायझिंग फॅक्टर वाटलं, मी जर 2 तास बोललो ना, ही ऐकते यार. या जगात 2 तास ऐकणारा व्यक्ती मला शोधून दाखवा. फार कमी लोक आहेत असे. अँड आय फेल्ट दॅट यार आय एम ॲक्चुअली फाइंडिंग समवन हू कॅन लिसन टू मी टॉक. अँड तिला आवडीने ऐकते ती. असं नाही की झोपून जाईल मध्येच किंवा कंटाळा आला की डिस्ट्रॅक्ट होईल. आणि ती पण बोलायची ना, तर ती काही गोष्टीच बोलते, पण एकदम भारी बोलते. मी पण आश्चर्यचकित होतो. अरे बापरे! ही बोलली पण असं काहीतरी बोलली. सो मग आमचं बोलणं 10 दिवसानंतरचे जो ब्रेक होता मध्ये, त्यानंतर ती बोलली की "नाही, आय वॉन्ट टू नो यू मोर, आय वॉन्ट टू टॉक टू यू मोर." तिला माझे बायोडेटातले फोटोज खूप आवडलेले होते, म्हणून ती माझ्याशी बोलायला रेडी झाली. हे ती बोलत नाहीये. ठीक आहे. नंतर मला सांगितलं तिने. मग काही महिने आम्ही बोलत होतो. सो वी वुड ट्राय टू टॉक टू ईच अदर 2-2 तास कधी, कधी अर्धा तास, कधी 2-3-4 तास. एव्हरी डे बेसिसवर जसं जमेल तसं बोलायचो. हो. हां. घरातल्यांनीच सेटिंग केली ना. हां, त्यांना वाटलं तुम्ही दोघं जर कम्फर्टेबल असाल तर दॅट विल बी बेटर. मग बोलायला सुरू केलं वगैरे आणि त्याच्यात स्ट्रगल काय व्हायचं, मी तर माझं मनाचं सगळं बोलायचो. म्हणजे म्हणजे खूप स्टोरीज आहेत बोलायला. हिला म्हणायचो काहीतरी बोल. ही म्हणे हे असं, टू ते डू लिस्ट तसं. बेसिकली तो म्हणायचा तू फक्त टू डू लिस्ट चेक करते तुझी हां, मी दिवसाची. आता जेवली, मी आता काम केलं, मी आता परत जेवणार. ते झालेलं. तर ना मी मग काय केलं, थोडे महिने बोलतोय ना, तर ही मला असं वाटायला लागलं यार हिच्या मनातल्या गोष्टी मला कळत नाही. की ॲज अ पर्सन तू कोण आहेस? मला कसं कळेल ना, इफ यू स्टार्ट टॉकिंग अबाउट व्हॉट काइंड ऑफ एक्सपिरियन्सेस यू हॅड इन लाईफ, ते आपल्याला काइंड ऑफ समोरच्याचा ना आयडिया देतो, की या व्यक्तीला हे या आवडी आहेत. आता माझ्या अंगात मस्ती खूप आहे. मी बंजी जंपिंग करायला जाईन, पॅराग्लायडिंग तुम्हाला पण आवड आहे, मलाही आवड आहे तशा गोष्टींची. आता जरा कमी करतो मी, पण आधी फार करायचं. क्लिफ जंपिंग मला आवडायची. कुठेही पाणी दिसलं डोंगरावरून छोटीशी उडी मारायची पहिला. ते भारी पडतं असं. मी म्हणेन पहिला विचार करून करा. एका वयानंतर ते लई लई भारी पडतं. इंजरी झालं ना खूप रिकव्हरीला वेळ लागतो. बट मेन पॉइंट वॉज की ॲज अ पर्सन मी स्वतःला फुल व्यक्त केलं हिच्यासमोर आणि हिला मी आवडलो त्याच्यातच. आणि हे मला वाटतं तुला मी कधी आवडलो की तुझ्या मनात ठरलेलं की हा मुलगा आवडलाय मला असं?
मॅडमनी पहिलं ठरवलं. आय फील की 3-4 कॉल्स नंतर जेव्हा मला एवढा काइंड लवकर? ऑफ अरे कधी विचारलं नाही. चेकलिस्ट असे चेकलिस्ट काय होती का तुझी? चेकलिस्ट असं काही नव्हतं, बट बोलण्यात असं असतं ना की म्हणजे फॉर एक्झाम्पल बोलण्यातून तुम्हाला कोणाचा नेचर कळतं की तो किती केअरिंग असू शकतो, पोलाईट असू शकतो किंवा त्याच्या आवडी निवडी तो खूप बिंदास आहे तसं म्हणजे. सो ही इज व्हेरी फ्री. तर त्या याच्याने आणि आय फील बोलणं नाही म्हणजे आता फॉर एक्झाम्पल व्हॉट एव्हर कॉन्व्हर्सेशन आपण करतो एखादं त्याच्याने एक आयडिया येऊन जातो. कधी कधी तुम्हाला कोणाशी बोलण्यात एका कॉलनेच कळतं की तुमचं त्याच्यासोबत वाईब जमते की नाहीये. तो त्याच्या हिशोबाने मला कळालं, थोडं आयडिया येऊन गेले होते मला. तुझ्या पहिल्या कॉलला तुला वाईब कळाली? नाही 4-5 कॉल्स बोललेली मी. एवढा वेळ लागला? तुम्हाला रेकॉर्ड कधीपासून पाहिजे? म्हणजे अरेंज मॅरेजचा प्रोसेसचा अच्छा ठीक आहे. मग तुम्हालाच रेकॉर्ड सांगतो सध्या मी की असं नाही, एक म्हणजे एक गंमत म्हणून बोललो मी. आय थिंक मी वेदिकाशी बोलायच्या आधी आय हॅव स्पोकन टू 4-5 गर्ल्स, आउट ऑफ विच आय थिंक 3-4 रिजेक्टेड मी. आय थिंक मी रिजेक्ट करण्याच्या, आय डोंट रिजेक्ट समबडी, इट जस्ट दॅट मला नाही पटलं तर मी समोरून सांगितलं की नाही पटलं वगैरे. सो आय वोंट से की आय रिजेक्ट एनीबडी. आय एम नो वन टू रिजेक्ट एनीबडी फर्स्टली. बट मला समोरून रिजेक्शन आलेत. काही काही आईवडील तर लई भारी होते. एका पोरीच्या आईवडिलांनी तर फुल फायनान्शियल बॅकग्राऊंड माहिती केलं माझा. घर आहे, काय किती कमवतो आणि काय म्हणजे किती सेव्हिंग्ज आहेत. म्हटलं अरे बाबा माझ्याबद्दल पण काहीतरी विचार. एवढं असं ते हां, हां. होतं ना. बायोडेटात पण असतं. मी खरं बोलू बायोडेटा बनवताना मला फार हे व्हायचं, अगेन्स्ट माय थॉट प्रोसेस वाटायचं, की यार तुम्ही एखाद्या व्यक्तीचं पॅकेज का टाकताय किंवा त्याचा ब्लड ग्रुप, चला ब्लड ग्रुप समजू शकतो काहीतरी असतं ते बायोलॉजिकली वगैरे मेडिकल टर्म्समध्ये. त्याची उंची टाकणं, त्याचा रंग टाकणं वगैरे फोटोमध्ये दिसत नाही का तुम्हाला? तर काही लोकं म्हणतात आधी ते लोकं चांगला फोटो बनवतात, मग समोरच्यात प्रत्यक्षात भेटल्यावर हिला फोटोपेक्षा प्रत्यक्षात भेटल्यावर मी जास्त आवडलो. ती म्हणे फोटोपेक्षा बेटर दिसतोस. म्हटलं खरं बोलते की खोटं बोलतेस? बट हां, म्हणजे द पॉइंट इज हर पेरेंट्स फर्स्ट टाइम जेव्हा याचे पेरेंट्स माझ्याशी बोललेत ना, जे मी पाहिलंय की दे डिड नॉट इवन अटर अ वर्ड अबाउट मनी एव्हर. दे वॉन्टेड टू नो मी. दे वॉन्टेड टू अंडरस्टँड की हा मुलगा कोण आहे, काय आहे, याच्या आवडी-निवडी काय आहेत किंवा हा कुठे राहतोय किंवा काय काम करतोय. बघा मी समजू शकतो वडिलांचं, आईचं मत असतं की आपल्या पोरांनी एका वेल सेटल घरात जावं. इट्स नॉट रॉंग. पण कधी-कधी नवरा बायको हे विसरून जातात की तुम्ही पण जेव्हा भेटलेलात, तेव्हा तुम्ही एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये असताना तुम्ही एक लाईफ बिल्ड केली आहे स्वतः. तर तसाही तुमची मुलगी एका पोरासोबत लाईफ बिल्ड करू शकते. पण त्या पोराचं अचीव्हमेंट नसेल तर मग तो पोरगा फेलियर असं समजून चुकीचं आहे. अँड आय डिड नॉट एव्हर फील दॅट विथ हर पेरेंट्स. तिचे आई बाबा फार एकदम ओपन माइंडेड होते. त्यांना फरकच नव्हता. त्यांनी कधी मला विचारलं पण नाही. मी त्यांना म्हटलं पण, तुम्हाला हे माहिती नाही करायचं आहे का की माझं कुठे काय नाही आहे? ॲक्च्युली बघायला गेलं तर आमचे काका, मामा त्यांच्याकडनं बऱ्यापैकी बॅकग्राऊंड कळून जातो की बाबा हे वेल सेटल फॅमिलीमधनं येतात आणि आम्ही हिंदू राजपूत कम्युनिटी ग्रुपमधनं येतो. सो कधी-कधी असं वाटतं की कम्युनिटी फार छान आहे आपली. यांच्या थ्रू आपल्याला खूप हेल्प होते. कामं होतात कधी-कधी आपली ओळखीमुळे आणि लोकं आमच्या आई-वडिलांच्या नात्यांमुळे किंवा आजी-आजोबांच्या नात्यांमुळे आम्हाला ओळखतात. सो इट्स अ इनहेरिटेड लव्ह वी गेट इन अ वे. आता आजच्या घडीला कोणी कोणाला ओळखत नाही. ही जग आहे आपलं. इफ यू डोंट हॅव एनी इन्सेंटिव्ह टू वर्क विथ समबडी किंवा तुमचं काही काम नसेल, तुम्ही कोणाला फोनही करत नाही. सो वेन समवन कॉल्स यू विदाऊट एनी इंटेन्शन, ते फार कमी भेटतं आणि मला अजून भेटतंय ते नशीब आहे माझं. दॅट्स माय ब्लेसिंग आय फील. तिला भरपूर भेटतं. तर तिचं कसं आहे, शी इज अ लिटल मोर लाईक की कमी बोलते. तर शी विल टॉक अ लिटल बट व्हेरी लेस. सो दॅट इज देअर. बट या आय डिड फाइंड सम पेरेंट्स बिफोर द गर्ल्स हू इवन स्पोक टू मी. बऱ्याच मुलींच्या आई-वडिलांनी किंवा 1-2 तरी आहे म्हणेन, की त्यांना फार दे वर व्हेरी असं व्यावहारिक माइंडेड जास्त होते आणि मला वाटतं ठीक आहे, एका काळात ते बरोबर असेल त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूला. बट जेव्हा या मुलींशी बोललो वगैरे पण असेल ना मी 3, 4, 5 आय डिड नॉट रिअली फील की
ते एक समजूतदारी आहे बाबा, की मला जाणण्याची उत्सुकता आहे किंवा मला समजण्याची. बेस्ट पार्ट अबाउट वेदिका, शी डझंट जज मी. ती मला म्हणते तू आहेस तसं आहेस, तुझ्या पास्टमध्ये तू जे केलंयस तू केलंयस, ते मी चेंज नाही करू शकत. तू आत्ता जो आहेस ते मी त्याला एक्सेप्ट करतेस त्या, आणि ती मला कधीच एखादी गोष्ट करता थांबवणार नाही. शी इज लाईक की तुझ्या मनाने तू करतोयस ना, यू आर कॉन्शियस अबाउट इट ना, दॅट्स मोर इम्पॉर्टंट. त्यामुळे काय होतं ना, की एखाद्या वेळी कधी कधी असं वाटतं ना, मी पार्टी करायला पण गेलो कुठे, तर मला असं वाटतं यार यार आज नहीं करेंगे वैसा वाला पार्टी. यार मेरी बीवी इतना समझ के लेती है यार मेरे को, तो मैं क्यों ही करूँ. आणि मीन इफ आई वांट टू डू समथिंग ना, आई वुड रादर डू इट विथ हर. तू भी चल पार्टी में साथ में करते हैं. और विल आय मीन ते एक म्हणतो ना, की आपोआप तुमच्यात एक काय बोलतो त्याला, ठेहर ठेहर बोलतो ना, काय लाईक एक कामनेस येतो या गोष्टींना घेऊन, की यू विल नॉट बी मोटिवेटेड टू गो अँड पार्टी हार्ड और दिस एंड दैट जस्ट बिकॉज योर पार्टनर इज फ्री माइंडेड. रादर उल्टा होता है यार, ये रिवर्स साइकोलॉजी कर जाता है कि तुम अपने आप बोलते हो कि यार तो समझने वाला इंसान भगवान ने दिया है, तो जिंदगी के नए रस को पीते हैं यार, लेट्स गो टुगेदर आउटसाइड, दुनिया घूमते हैं, देखते हैं, अलग अलग चीज़ें खाते हैं. क्योंकि वेन यू आर यंग आई थिंक पार्टिंग इज फन, बट वेन यू स्टार्ट गोइंग इन टू लेट 30s और लेट 20s यू रिअलाइज थिंग्स आर मोर, अदर थिंग्स आर मोर इम्पॉर्टंट ऑल्सो. सो ही फार चांगली त्या गोष्टीमध्ये, दिस इज टू गुड यार. असं मला वाटतं की मला कधी ते असं अडकल्याची फिलिंग येत नाही कुठे, की अरे माझी बायको आता मला हे बोलले, माझी बायको, त्या गोष्टी नाही तिच्यात. शी इज व्हेरी व्हेरी गुड. एवढं समजून घेणारा व्यक्ती भेटतोय. मग मी काय म्हटलं हिला, म्हणजे मला ती आवडलेली होती. कधी ना सांगायचं ना आवडलं, पहिलं ना समोरच्याला असं तोडायचं ना, की बघून घ्यायचा वैतागतो कुठे. ही वैतागायचीच नाही, तर मी वैतागून जायचो. अरे ही वैताग यार, वैताग यार, काहीतरी कुछ तो बोल कि अरे यू हैव दिस बैड हैबिट और यू आर नॉट गुड एट दिस. कुछ तो वैसा बोलेगी, कुछ नहीं. अरे वो बॉस ही है, वो बॉस ही है. थिंग इज शी, पडते फक्त घरीच, हां. बाकी बाहेर नाही. तिला मी आवडलो, तुला कुठेतरी प्रेम झालं असं म्हणू शकतो आपण, की आपण 3-4 कॉल नंतर एखादा व्यक्ती आवडायला लागतो ना आपल्याला, तर तिला ते एक म्हणतो ना प्रेम होणं किंवा एक प्रकारचं आवड खूप निर्माण होणं, मनातल्या मनात मी नेहमी येणं. तर ते अरेंज मॅरेज फक्त पहिला 3-4 कॉल पुरतंच होतं. इट टर्न इन टू लव्ह आफ्टर इट, व्हेरी नॅचरली. आणि तिला खूप जास्तच प्रेम झालेलं होतं. मी लांब होतो, ही बोलायची नाही. मला प्रेम होईल कसं, असं व्हायचं. तर म्हटलं हिच्याशी प्रेम कसं होईल, हिचं प्रेम कसं होईल. कारण की कसं आहे, मला असं वाटतं कॉलेजचं प्रेम आपण आत्ताच्या प्रेमाशी कम्पेअर नाही करू शकत. कॉलेजमध्ये वे व्हेरी डिफरंट. आफ्टर यू बिकम मच्युअर तुम्हाला एक जग बघायला मिळतं. तुमचं एक्सपिरियन्स्ड इव्होल्युशन होतं, की बाबा हे जग असं आहे, लोक अशी आहेत. तर आपण त्या असं गुलाब देणं, हे देणं, ते हां, रिस्पॉन्सिबल म्हणू शकतो पण त्याला. तर माझ्यासाठी असं नव्हतं की बाबा मला असं मनातल्या मनात बटरफ्लायज येत आहेत, काय असं गुदगुदी होते वगैरे, तसं नव्हतं. मोर इट वॉज की ही जेव्हा दिसायची चांगलं वाटायचं, पीसफुल वाटायचं, आणि ती फिलिंग्स मला समजायला लागलीत माझ्या. तर मला वाटतं तरी आम्ही ऑगस्ट सप्टेंबर बोलायला सुरू केलेलं, आणि वी वर स्पीकिंग अंटिल जानेवारी डिसेंबर. मी डिसेंबरमध्ये यायचं ठरवत होतो 2024ला हिला भेटायला, पण नाही, ही बोलायची नाही. मी म्हटलं यार हे बहुत बडा रिस्क आहे. 2024 मध्ये डिसेंबरमध्ये आम्ही आय थॉट आय ऑगस्ट कम. 24 मध्ये स्टार्ट केलेलं बोलणं. हां, तर मी 3-4 महिन्यांनी विचार 2025ला आम्ही पहिला एक वैदिक पद्धतीची मंदिरात लग्न केलं, कारण की मला मॅरेज सर्टिफिकेट हवं होतं. Visa इथं पण. परमनंट रेसिडेन्स अप्लाय करायला. कॅनडा 13 to 12 मंथ्स घेतं परमनंट रेसिडेन्स, स्पाऊस परमनंट रेसिडेन्सचं अप्रुव्हलसाठी. तर मी हिला म्हटलं बघ, आपण जर लग्न करू, तुला कॅनडाला यायला 1 वर्ष जाईल, तर आपण काय करू, की जर आपल्याला दोघांना योग्य वाटतंय ना, आपण पहिला जाऊन मॅरेज सर्टिफिकेट काढून घेऊ. म्हणजे त्याच्याने काय होईल, की तुझं प्रोसेसिंग चालू होईल विजाचं, आणि मग तू माझ्यासोबत लवकर येऊ शकशील. मी त्यातला नाहीये की लग्न करीन, 2 वर्ष तिला तिकडे ठेवेन आणि मी तिकडे राहीन. वेडा आहे का, लग्न कशाला करतोय मी. तर म्हटलं की यार डिसेंबर 2024ला मी यायचं ठरवलं, आमचं बोलणं चालू होतं. पण मध्येच मी विचार बदलला, आणि मला वाटलं ही स्ट्रॅटेजी काम करेल. मी हिला म्हटलं मी नाही येते यार, तू बोलत नाहीयेस, आय वॉन्ट टू नो यू मोर. तर ती ना मला तिच्या आर्टिस्टिक गोष्टी बनवून पाठवायची, काहीतरी डिझाईन करणार किंवा रेझिन आर्ट करणार. तर ना ते मी कधी ऑब्झर्व नाही करू शकलो प्रॉपरली, कारण की मी आर्टिस्टिक नाही आहे तेवढा. असं म्हणजे मला चित्रकलाच्या तुम्ही एक्झिबिशनला घेऊन जाल तर 4 चित्र बघून मी निघून जाईल बाहेर. मला ताकद नाही उभं राहून. शॉपिंगला घेऊन जाल, मला ताकद नाही एवढे कपडे बघायची. झोप येते, पाय दुखतात, अंग दुखतं, काय माहिती. तुम्ही फुटबॉल खेळायला घेऊन जा, मस्त खेळेन मी 4 तास. ते अरे आवड असली पाहिजे ना. तर हे आर्टिस्टिक पोरगी आपलं प्रेम आर्टमधून दाखवायची, मला कळायचंच नाही. पण डिसेंबरमध्ये मी हिला एका अनकम्फर्टेबल पोझिशनमध्ये टाकलं. म्हटलं यार वेदिका, मी नाही येते यार, तू बोलत नाहीयेस वगैरे. देन शी पुश्ड हरसेल्फ टू टॉक मोर.
मग ही ना टू डू लिस्ट चेक करायची तेव्हा सुरू झालं. आज मी हे केलं, आज मी हे केलं, आज माझ्या मॅनेजरसोबत मला असा वाद झाला, तसा वाद झाला. तर मी म्हटलं चल एफर्ट्स घेते जरा, पण तसं एक फ्रीली बोलणं अजून सुरू झालं नाहीचं. पण मला नंतर हळूहळू फेबमध्ये वाटायला लागलं. जेव्हा मी तिचे चित्र किंवा आर्टच्या गोष्टी बघायचो ना, म्हटलं यार इसका लव्ह लँग्वेज आर्ट आहे यार, इसका लव्ह लँग्वेज मुंह है ही नाही, बोलूच. अरे व्यक्तीने बोलावं हे गरजेचं थोडी आहे. व्यक्ती व्यक्त करतोय आर्टवरनं, ते मला कळत नव्हतं. आय वॉज डम की आय कुडंट अंडरस्टँड दॅट. पण जेव्हा मग ते मला फेबमध्ये रिअलाईज झालं ना, मी म्हटलं मी मे महिन्यात तुला भेटायला येतोय. आणि मग मी मे महिन्याला भेटलो. खूप खूप बदमाश मुलगी. मी हिला म्हटलेलं 20-30 तासाची फ्लाईट घेऊन पोरगा येतोय. मी शॉर्ट्समध्ये ट्रॅव्हल करतो किंवा कम्फर्टेबल कपड्यांमध्ये. जेट लॅग तर जाऊच दे, काय असतं ते कधी कळेना मला, झोप कधीही लागते त्याच्यात. तर ना आलो आणि मी आलेलो आफ्टर 4-5 इयर्स ओके बॅक टू इंडिया. मी 2021ला जे गेलेलो 22, 23, 24, 25 म्हणजे 4 इयर्स बाद 4 वर्षांतर आलो मी. मी एक्सायटेड होतो आणि आल्या म्हटलं माझं घर दादरला आहे, मी तिकडे जाऊन रिलॅक्स करीन आणि मग मी हिच्या घरी जाईन नेक्स्ट डे किंवा त्याच्या नेक्स्ट डेला भेटायला. जाईन तर जरा चांगलं ड्रेसअप होऊन जाऊ, फर्स्ट टाइम भेटतोय वगैरे ना, ज्या आईबाबांसाठी कधी घेऊन जाऊ. आणि आय प्रिफर टू बाय थिंग्स विच आर एडिबल, म्हणजे खाऊ शकता तुम्ही. ते तुम्हाला तिकडचं एखादं लोकल असं असतं ना, लोकल तिकडे बनलेलं, मला ते आवडतं त्याला. आय एम नॉट लाईक लक्झरी द्यायची, हे द्यायची, ते द्यायची, असं काय नाही. तर ही ना आईबाबांसोबत रात्री नाशिकवरनं एअरपोर्टच्या बाहेर, मुंबई एअरपोर्टच्या बाहेर नाशिकवरनं ट्रॅव्हल करून आली 4 तास. आई बाबा भाऊ बहीण चौघं. आणि ना मला दिल्ली एअरपोर्टला माझी कनेक्टिंग फ्लाईट होती. व्हॅन्कुव्हर दिल्ली होतं, दिल्ली मुंबई होतं. दिल्ली एअरपोर्टला उतरून फोन लावला याला, काय करते, एक वाजला असेल, 12-1 वाजला असेल. ही काय झोपायची नाही, 2-3 वाजेपर्यंत बोलायची माझी रीट नाईट वगैरे. तर ही ना खायला बसली रात्री 1 वाजता. म्हटलं कुठे बसली भाई खायला? हा इकडेच. म्हटलं दहाव्यावर जी येते. म्हटलं तू मुंबई एअरपोर्टला येतेस ना? ती बोले यार मग सरप्राईज होतो तुझ्या, तुला कसं कळतं? म्हटलं अगं कॉमन सेन्स वापर ना आपलं यार. मी म्हटलं तुला मी नाही भेटणार आहे, मी हाफ चड्डी ट्रॅव्हल करतोय, मी कम्फर्टेबल झालोय. फर्स्ट टाइम भेटायचं मला तुला आणि तुझ्या आई वडिलांना. अरे काहीतरी मला माझ्या आवडीचं करू दे. पण ही आलेली होती एअरपोर्टला 4 तास प्रवास करून. मी म्हटलं जाऊ दे आता भेटतो. उतरलो, बाहेर गेलो. ही आणि हिचा भाऊ, ही बुके घेऊन उभी अशी आणि हिचा भाऊ पण होता बाजूला. अरे सॉलिड यार. आणि मी यार, तुम्ही यार 30 तास प्रवास करणाऱ्या माणसाकडनं काहीच अपेक्षा करू शकता ना. पण आय एम लाईक, मला हॉस्पिटॅलिटी आवडते. मी फर्स्ट टाइम जरी भेटतोय कोणाला तरी काहीतरी द्यावं असं, किंवा काहीतरी करावं छोटं तरी. सो दे रिमेंबर यू फॉर दॅट स्मॉल थिंग यू डू. और ते तुम्ही त्यांना कसं फील करवता छोटंसं. तर यांना भेटलो बाहेर आणि हे कार घेऊन आलेले होते, ड्रायव्हर दादा होते कोणतरी, प्रतीक दादाच होते वाटतं ना त्यावेळी. तर ना हे आले. पहिला जाऊन मी हिच्या भावाला मिठी मारली, हिला नाही मारली. आता कसं डायरेक्ट मिठी मारायची ना, पहिल्यांदाच भेटतोय. म्हणे अरे हा आला अंगावरती उडी मारतो माझ्या, असं नको व्हायला. तर नाही, आय हग्ड ऑल्सो अँड ऑल. आणि मग हिच्या गाडीत आम्ही माझ्या घरी आलो. हे लोक 4 तास प्रवास करून आले सो दॅट ते मला हाफ एन आवर दादरला मुंबई एअरपोर्टवरून सोडू शकतील. रात्री 2-3 वाजता त्यांनी मला दादरला सोडलं, घरी आले. आणि मी हनी आणलेली होती तिकडनं कॅनडावरनं, मेड इन कॅनडावाली होती. तर म्हटलं हनी सगळ्यांना देऊया आपण. मी लगेच बॅगकडून हनी वगैरे दिली. आणि मग आय कुडंट डू मच फॉर देम, कारण की माझी जे टेनंट आहेत, ही इज अ गुड फ्रेंड ऑफ माइंड, लाईक अ ब्रदर, चिराग. आणि तो राहत होता. सो आमचं डील होतं की आय विल लिव्ह विथ यू अँड विल ॲडजस्ट द रेंट, सो दॅट मला माझ्या घरातही राहायला भेटेल. आणि तो फार फार चांगला माणूस आहे. ही वॉज व्हेरी गुड अबाउट इट. ही लाईक कम्फर्टेबल होता. तो आला, त्यांनी माझ्यासाठी गादीवादी टाकून ठेवली वगैरे. थांबलेला तो, जागे होता माझ्यासाठी. मग हे पण आले सर्वे. तो म्हणे त्यांच्यासाठी पण आणू वगैरे काही. म्हणजे काय करू नको आता. हे लोक मग घरी गेले लगेच हाफ एन आवर 45 मिनिट्समध्ये. अँड देन आम्ही झोपलो वगैरे. हे म्हणजे फर्स्ट टाइम भेटले. फर्स्ट टाइम असं कोणी भेटतं का? नाही, मी भेटलो. म्हटलं आता यार, आता काय कोणाकडे ड्रायफ्रूट घेऊन जाऊ आणि काय फ्रूट घेऊन जाऊ आणि काय मिठाई घेऊन जाऊ. यांनी तर पहिल्यांदा येऊन हे करून घेतलं, भेटून घेतलं. तर मी हिला रागवलो. मी हिला म्हटलं यार हे तू चुकीचं केलंस यार, ये तुम मेरा पहिला हक था कि मी पिक्चर बघून बघून मोठा आलो यार. पहिली बार मिलने जाते परिवार को लेके, यू नो, ऐसा फुल अपना गैंग लेके जाते, तैयार वैयार होके जाते, काहीतरी येणार आहे. सोडा यार, मला मुंबईचा लोकलच समजा तुम्ही. मी येणार आहे ते फक्त टॅग लागतात लोकांचे. मी हार्डकोर मुंबईकर दादरवाला पोरगा आहे. म्हणजे मला ते असं नाही. आपलं म्हणजे भारतीय आहे रे मी. कुठेही गेलं तरी आपलं असं असतं. ते टॅग लावून टाकतात लोक. माझ्याकडे बघून वाटलं पण पाहिजे ना येणार. आम्ही असं इंग्लिश में बात करेगा, ऐसा ऍक्शन वाक्शन मारेगा, असं काही आहे ना माझं. जे आहे ते स्पष्ट आहे आपलं. पण तर कसं, हिला म्हटलं यार मला राग आला या गोष्टीचा. ती घाबरली. तर काय बघितलं, हिला ना ऍक्च्युली फरक, हिला थोडं जरी मी काय केलं ना, हिला भीती वाटते की हर्षल अपसेट नको व्हायला. मी तिला म्हटलं भीती नको वाटायला. हे बघ अपसेट होणं नॅचरल आहे.
ओके, तू काळजी करतेस, तुला सो शी ऑलवेज पुट्स मी फर्स्ट. मी म्हटलं यार एवढं पण करू नको, काय मग डोक्यावर सोडून नाचेन मी तुझ्या. हे मी तुला समोरून का बोलतोय, कारण की कसं असतं ना, जर मी डोक्यावर सोडून नाचायला लागलो तुला भारी पडणार, मला काही नाही. आणि ही तिच्या आई बाबांच्या डोक्यावर सोडून नाचते, तर इनडायरेक्टली माझे एवढे लाड होतात ना याच्या घरात, खूप लाड होतात. असं आहे हा. आणि मी काय ना, मी चिडवतो, हिचा जो भाऊ आहे ना त्याला मी माय डिअर साला बोलतो, सुंदरलाल. तसं नाही येतो, पण ही इज व्हेरी स्वीट अँड क्यूट. ओके, आणि ही इज लाईक इन टू इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला वगैरे, यंग आहे अजून पोरगा तो. बट आफ्टर सीइंग हिम आय कुड रिलेट टू हिम व्हेरी इझिली, बिकॉज एका काळात मी होतो तिकडे ना. सो हिचा भाऊ पण एकदम त्यांनी मग खूप ओपन आर्म्सने मला एक्सेप्ट केलंय, कारण की आपली बहीण देणं काही खाऊ नसतो. दे व्हेरी अटॅच टू इच अदर. आणि आईबाबांनी फारच प्रेम दिलं. आणि माझं एकच डिमांड असते की मी खूप वर्षांनी घरी आलो ना, मला तुम्ही घरचं जेवण चांगलं गरम गरम द्या. त्यामुळे ना यार ते एवढं भेटलं ना, मागच्या 2-2.5 महिन्यात 10 किलो वाढले. मरू दे म्हटलं, वाढू दे, खाऊ दे मला प्रेमाने. एवढं गरम गरम छान जेवण. अ मदर इज अन अमेझिंग कुक, अ फादर इज अ व्हेरी गुड पर्सन. ते एक एक कामासाठी एवढे धावतात ना, एक एक कामासाठी. म्हणजे कधी कधी असं वाटतं की यार एवढी पण काळजी करू नका. पण नंतर ते म्हणतात नाही तुम्ही जावा या, तुम्ही असे हात जोडून वगैरे. स्टार्टिंगला हात खूप जोडायचे, मग त्यांना म्हटलं मी पण हात जोडायला सुरू करतो, मला चालेल का? मी दररोज सकाळून पाया पडत होतो, मी चालेल का? त्या जावया पाया नाही पडत, हे नाही करत, ते करत, सगळं करतं, असं काय नाही. प्रेमाने ना, प्रेमाने मिठी मारायची, मग मिठी मारणं हे ते असं कॉमन असतं फार. पण देन पहिल्यांदा जे भेटलो वगैरे ना, मग त्यानंतर मी काही दिवसानंतर माझी कामं आवरली मुंबईची, कारण मी बरेच वर्षांनी आलेलो. देन आय वेंट टू ॲक्च्युअली देन वी वेंट ऑन अ स्मॉल ट्रिप, हिमाचल प्रदेश. हां, मी हिला म्हटलेलं, तुला आणि मला सोबत इन पर्सन राहायची सवय नाही आहे. आपण दोघं मित्र-मैत्रीण म्हणून जाऊ. वी विल रिस्पेक्ट ईच अदर्स बाउंडरीज. ओके. आणि तिचे आई-बाबा तिला सोडायला आलेले. आणि मग त्यांना मी ना ट्रिपल सीट सोडलेलं दादर स्टेशनला. दादरच्या घरून माझ्या ट्रेन होती त्यांची, पंचवटी एक्सप्रेस येते ना संध्याकाळी. तर ना तो ट्रिपल सीटचा एक्सपिरियन्स ना 3 इडियट्सवाली पिक्चरसारखी होतं. मी आता खाली बसलोय, तिचे बाबा माझ्या मागे, तिची मम्मी साईडला अशी बसली आहे. आणि नशीब असं मग ट्रिपल सीट नाही करायला पाहिजे, रूल्स ब्रेक होतात. पण थोडंसं डिस्टन्स म्हणून करून घेतलं. जस्ट फन आहे. जाताना ते म्हटलं की आमची मुलगी आम्ही तुम्हाला देतोय वगैरे. म्हटलं अहो लग्न नाही झालं, आम्ही एक दुसऱ्यासोबत ॲज अ फ्रेंड चाललोय. नाही पण तरी कसं काळजी घ्या वगैरे तिची वगैरे. आणि तर त्यांनी असं म्हटलं तेव्हा मला जाणवलं की दे केअर अ लॉट. आणि मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला शब्द देतो, तुमची मुलगीला मी अजिबात असं काही तुम्हाला भीती असेल ना मनात की एका मुलासोबत जाते वगैरे, काही असं वाईट नको व्हायला, विश्वास ठेवा, तुमच्या काहीच असं होणार नाही वगैरे. उलटं तुम्हाला हवं तर मी कॉन्स्टंट तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती तुम्ही बोलत राहा तिच्याशी, काही नाही. बिकॉज आय अंडरस्टँड, आय ऑल्सो हॅव अ सिस्टर, मला पण बहीण आहे. आणि हे फार मनात असतं लोकांच्या की समोरचा व्यक्ती जर चांगला नसला तर आपल्या पोरीला त्रास नको द्यायला. आम्ही हिमाचलला गेलो, गेल्या गेल्या पहिला मसुरीला गेलो आणि मी आजारी पडलो, कारण की मला झाला ताप, व्हायरल इन्फेक्शन झालेलं. तर मसुरीला लई भारी तू 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 शिवरिंग करायचो. आणि हिने खूप काळजी घेतली त्यावेळी, माझी खूप काळजी घेतली. आणि थोडं फिरलो वगैरे पण मी त्याच्यात. आणि नेक्स्ट डे मग ऋषिकेशला जेव्हा गेलो ना, तेव्हा ताप बऱ्यापैकी गेला. आणि ऋषिकेशला ना फार माहीत नाही, मला वाटतं तिकडे ना ती जागा एवढी सुंदर आहे. फ्रीडम कॅफे आहे तिकडे, असे जी गंगा नदी आपली जाते तिकडे, खाली बसायला वगैरे पण छान आहे. सगळीकडे छान आहे तिकडे बसायला, कुठेही बसा. तर आम्ही बाईक घेऊन फिरालो, ॲक्टिव्हा घेऊन फिरायला वगैरे लागलो. आणि फिरता फिरता ही जरा अजून बोलायची, गंमत करायची. बंजी जम्पिंग केलं मग आम्ही तिकडे. हां, एक बंजी जम्पिंग करायचं होतं. कपल दोघांनी. हां. तिला भीती वाटत होती आणि मी ना हिम्मत करून वरपर्यंत उभा राहतो ना, तिथपर्यंत हिम्मत चालू होती माझी. मी उभा राहून खाली बघितलं, म्हटलं मित्रा तू प्रश्न विचारू नको, धक्का मार. म्हटलं काही बोलू नको, तू रेडी है, ये है, वो कुछ नहीं करेगा. त्याचा व्हिडिओ पण आहे आमच्याकडे. त्याने धक्का मारला आम्हाला. आम्ही केलं. ॲक्च्युली रिसेंट ॲक्सिडेंट झाला ना बंजी जम्पिंगचा ज्या पोराचा, तिकडेच आम्ही केलेलं. सो फॉर्च्युनेटली नथिंग हॅपेंड विथ अस. वी वर ऑल वेल सेट. खाली आलो. आणि मग तिकडे 2-3 अजून ॲक्टिव्हिटीज मी केल्या, इनी पण केल्या. सो मजा आली. त्या ॲक्टिव्हिटीज करून मला जाणवलं की शी ॲक्च्युअली कॅन टेक अ रिस्की स्टेप विथ मी. पण तिला म्हटलं असं नेक्स्ट टाइम करू नको, तुला खूप भीती वाटत असेल वगैरे. पण तिने केलं आवडीने. आणि मग आम्ही फिरत होतो वगैरे, कॅफेजमध्ये वगैरे गेलो. रात्री जाऊन घाटावरती बसलो वगैरे, बोलत होतो पाण्यात पाय टाकून वगैरे. तर मी तिला म्हटलं, मी ॲक्च्युअली तिला 2 प्रश्न विचारले, जे माझं फायनल डिसिजन मेकर होतं. मला ती आवडलेली. प्रेम तर मला खूप आधीच मलाही झालेलं होतं. तिला म्हटलं की यार मला जर समजा तू नाही आवडलीस आता काही दिवसांमध्ये, तर काय करशील? ती म्हणे मी प्रयत्न करीन अजून एकदा. म्हटलं का करशील प्रयत्न? मला नाही आवडलीस ना तू, तर परत का प्रयत्न करत होती?
ती म्हणते नाही, कारण की मला कसं आहे माहिती आहे की तू खूप चांगला मुलगा आहेस आणि मी एक अजून प्रयत्न करेन, कारण की माझं ते एक प्रकारचं मनात आहे की लेट्स गिव्ह आवर बेस्ट. आणि मग मी म्हटलं, मग परत मला नाही आवडलीस तर? ती म्हणते मी तुला अजिबात सतवणार नाही. आय विल गो माय ओन वे. आय एम व्हेरी क्लिअर अबाउट इट. ती म्हटलं शुअर आहेस का? हां. म्हटलं ठीक आहे. एक काम कर, तू स्टडी विजावर आहे कॅनडाला. मला अजून टाइम पाहिजे तुझ्यासोबत. सेकंड ट्विस्ट हा होता. म्हटलं कशाला लग्न वग्न करून परत तिकडे आलीस आणि मला तुझं जमलं नाही तर कसं होईल आपलं? तर ही म्हणे ठीक आहे, मी स्टडी विजावर तिकडे शिक्षणाला येते MBA करायला. मग आपण वाटलंच तर सोबत पण राहू, किंवा आपण रूममेट्स म्हणून राहू किंवा वेगवेगळ्या घरात पण राहू, भेटू. तर दॅट विल गिव्ह अस मोर टाइम इन पर्सन. ती वॉज रेडी टू स्पेंड मनी अँड कम टू कॅनडा. वेन आय टोल्ड हर दॅट यू हॅव अदर कंट्रीज टू गो फॉर मास्टर्स ना. ती म्हणे नाही, कसं आहे याच्यात 2 बेनिफिट होत आहेत. माझा मास्टर्सही होऊन जाईल किंवा MBA होऊन जाईल आणि तुझ्यासोबत राहू पण शकेन. तर तिचं जे एक इझीनेस होतं ना बोलण्यात, यार एवढी कॉन्फिडंट होती, इझीनेस होतं. शी वॉज रेडी टू बी विथ मी एनी वे, कोणत्याही परिस्थितीत. कशामुळे ॲज अन असं काही नव्हतं बिकॉज आधी पण तो आलेला तेव्हा आमचं खूप क्लिअर होतं की असं मॅन्डेटरी नाही की आपण भेटतोय एवढ्या टाइमपासून बोलतोय आणि आता भेटणार आहे आणि इव्हन आता ऋषिकेशला वगैरे जाऊन येणार. दॅट डझंट मीन की आपण लग्न करणारच आहे. मोस्टली तो टाइम याच्यासाठी हवा होता बिकॉज एवढे दिवस आम्ही कॉल्सवर वगैरे बोलत होतो आणि इन पर्सन आपण कोणासोबत जेव्हा टाइम स्पेंड करतो किंवा इव्हन ट्रॅव्हल करतो कोणासोबत तर आपल्याला जास्त कळतं त्याच्याबद्दल. सो त्याच्यासाठी होतं की मग आम्ही डिसाईड केलं की जाऊन येऊ ट्रिपवर. विल गेट टू नो इच अदर मोर आणि मग देन वी कॅन टेक अ कॉल. काही पण असू शकतो. इफ यू आर ओके अँड विश टू गो अहेड दॅट इज ग्रेट ऑर एल्स देन वी कॅन गो आवर ओन वेज. शी वॉज व्हेरी क्लिअर यार. एवढी क्लिअर व्यक्ती खूप कमी, मला असं कसं भेटलं नाही, आणि फार कमी सेकंड असतात. चान्स याच्यासाठी द्यायचा होता की ठीक आहे देऊन बघू एक लास्ट चान्स. वाय नॉट, म्हणजे असं तर नाही वाटणार की सोडून दिलं. आपण ट्राय एंड पर्यंत केलं. बट देन इफ इट इज मेंट टू बी इट विल हॅपन. नाही नसेल तर ते पण म्हणजे डिसाइडिंग फॅक्टर नाही होणार. होतं. ती म्हणे स्टडी विजावर मी येते, राहीन वगैरे. म्हटलं तेव्हा पण मला नाही पटलं वर्ष 2 वर्षात, तर तुला आणि मला नाही योग्य वाटलं किंवा मला योग्य नाही वाटलं तर काय करशील? मुलं कशीही असतात ना. मी तुला तिकडे बोलवलं आणि मग 2 वर्षात तुला कळलं माझी वेगळी गर्लफ्रेंड आहे, माझ्याकडे वेगळं अफेअर चालू आहे, काय पण असू शकतं यार. व्हॉट इफ आय डोंट बिहेव गुड विथ यू? मी मिसबिहेव केलं तर, काही झालं तर? ती वॉज व्हेरी क्लिअर. ती म्हणे बघ, मी तिकडे शिक्षणाला येईन, माझं मी फोकस शिक्षणावर ठेवीन. आपण एक दुसऱ्याला ओळखायचा प्रयत्न करतोय आणि जर तुला असं वाटतंय की इट्स नॉट वर्किंग आउट, आय विल नॉट बॉदर यू. मी माझं शिक्षण करीन, मला पुढचं जे करायचं ते करेन. तिच्या आन्सर्समध्ये जे ईज होतं ना, शी वॉज व्हेरी क्लिअर अबाउट मी. हा मला मुलगा आवडलाय, राहीन तर याच्यासोबत राहीन, जर याला माझ्यासोबत नाही राहायचं मी माझं मार्गाने जाईन. एवढं क्लिअर होती ना ती, की मी तिला म्हटलं ठीक आहे आपण परवा लग्न करू. आणि शॉक झाली. ती म्हणे परवा लग्न खरोखर करतो की मस्ती करतो? म्हटलं नाही, परवा लग्न करू, मला मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे PR प्रोसेससाठी. हिच्या आईवडिलांनी माझ्यासोबत टाइम स्पेंड केला नाही आहे. ठीक आहे. आणि हा डिसिजन आम्ही घेतला ऋषिकेशमध्ये. हां. तो असा होता ना, की लोकांना मग फोन केले जे जवळचे आहेत. मी म्हटलं मला 5-6 लोकं पाहिजेत मंदिरात फक्त, जे मला सगळं सामान आणून देतील. हां, मंदिरचे आहेत ना फोटोज. अँड फोन लावले, 2-3 फ्रेंड्सनी मला हेल्प केली आणि त्यांनी अरेंजमेंट्स केली. कसं काय आहे प्रोसेस, मुंबईत काय आपण कोणाला काय सर्व्हिसचे पैसे दिले की ते सगळं अरेंजमेंट्स करून देतात. त्यांनी करून दिलं सगळं आणि काय झालं की आम्ही नेक्स्ट डे निघालो नाशिकला. परवा सकाळी आलो. आय थिंक 2 डेज होते आमच्याकडे लग्न. 3rd डेला होतं. ऋषिकेशहून नाशिकला आल्यावर आणि याची परत गोवा ट्रिप प्लॅन होती फ्रेंड्स सोबत. म्हणजे हे नव्हतंच कुठे पिक्चरमध्ये की लग्न करायचंय. तर ऍक्च्युली टाइम पण आम्हाला एवढा नव्हताच. म्हणजे लग्न मग आम्ही ज्या दिवशी ऋषिकेशवरनं आलो त्याच्या नेक्स्ट डे एक दिवस होता आमच्याकडे. हा. तर ऋषिकेशवरनं नाशिकला आलो. आमच्याकडे नेक्स्ट डे एक फ्री होता आणि मग नेक्स्ट डे लग्न करायचं ठरवलं आणि मग आम्ही नेक्स्ट डे एक दिवसात 2 दिवस म्हणजे मध्ये basically गॅप होता. marriage. असं झालं. तर काय झालं की आम्ही हिच्या आई-वडिलांना फोन करून सांगितलं की आम्ही मंदिरात लग्न करतोय, मॅरेज सर्टिफिकेट लागेल आणि त्यानंतर आमचं जसं PR झालं ना, फंक्शन्स वगैरे करून मीला घेऊन जातो. हा प्लॅन होता, स्ट्रेट फॉरवर्ड प्लॅन. कारण की मला फंक्शन्स वगैरे करायचे आहेत, बट वेन वी आर क्लिअर की हा ये आ रही है मेरे साथ. कारण की त्या PR प्रोसेसमध्ये काही कॉम्प्लेक्सिटी आली तर ते डिले नको व्हायला प्रोसेस. तर मी हिला स्पेसिफिकली सांगितलं 1 वर्ष मेंटली प्रिपेअर्ड राहा थांबायला. ती म्हणे आपण आत्ताच भेटलोय ना, वर्षभर थांबायला प्रॉब्लेम नाही येणार. पण जर आपण वर्षभर नंतर किंवा 6 महिन्यानंतर लग्न केलं आणि मग वर्षभर वेळ वाढणार ना तेवढंच असं. मग delay होईल. त्यामुळे काय झालं की आम्ही 2 दिवसांनी मुंबईला आलो
पहिला आम्ही ॲक्च्युली दिल्लीवरून नाशिकला पोचलो. हिच्या आईवडिलांना मी भेटलो सकाळी. ते लोक शॉकमध्ये होते की हे लोक लग्न करतात. पण दे वर समवेअर व्हेरी क्लिअर की हा मुलगा आहे, जे लग्न करणं हिने ठरवलं. दे वर व्हेरी म्हणजे दे ट्रस्टेड देअर डॉटर्स डिसिजन्स व्हेरी स्ट्रॉंगली. आणि मी त्यांना म्हटलं पण तुम्हाला काही माहिती अजून करायचं का माझ्याबद्दल? तुम्ही तुमची मुलगी देताय मला. कारण की एकदा मॅरेज सर्टिफिकेट आलं तर काही चेंज नाही होऊ शकत. आणि ते म्हणे नाही तुमचं डिसिजन आहे, तुम्ही करा जे योग्य वाटतंय. मग लग्नाला आम्ही बँड्राला गेलो. माझे काही फ्रेंड्स होते. ते लोकांना फुल सजून आलेले. आणि आम्ही नाशिकला होतो एक दिवसाआधी, तर आम्ही सगळं छोटी-मोठी शॉपिंग करून घेतली. हिला काही चांगला ड्रेस घालायचा होता, मला काय ते कुर्ता घालायचा होता, काय नाही. आणि लोकांनी मला तिकडे जज केलं. टाय डाय कुर्ता कोण घालतं? म्हटलं माझं लग्न मी काही घालीन, तुम्हाला काय करायचं? तर माझी बहीण होती ती जज करणारी ॲक्च्युअली. जाऊ द्या, काय करू शकत नाही आपण. मग काय झालं, आम्ही गेलो नेक्स्ट डे मॉर्निंगला, लग्न वगैरे झालं अँड इट वॉज व्हेरी क्विक यार, कळालं नाही. 1-1.5 तासात भटजींनी सगळं क्लिअर केलं. वी हॅड लंच आणि संध्याकाळी BMC ऑफिसला जाऊन आम्ही सगळे डॉक्युमेंट सबमिट केले मॅरेज सर्टिफिकेटचे. वी वर फ्री इन 1 डे. मी म्हटलं शादी कितना ईझी होता यार, फटाफट हो जाता है, लोक इतना काय को करते. मग हिला पण म्हणजे माझा दोघांचा पण आम्ही 1 दिवस 2 दिवस अजून मुंबईला होतो फक्त वाटतं. 1 डे ना, अनदर 1 डे इन मुंबई अँड देन मी गोवा ट्रिपला फ्रेंड्ससोबत गेलो. सो व्हाट फनी थिंग हैपेंड इज फ्रेंड्स आर लाइक भाई शादी के बाद लोग हनीमून जाते हैं तो हमारे साथ आए. ही नासिकलाच होती, मी गोवा ट्रिपवर फ्रेंड्स सोबत होतो ना. मतलब भाई क्या है ना, 4 साल बाद आया हूँ मैं, सब प्लान सेट था मेरा, ठीक है. शादी इज अ न्यू कमर. तो अभी क्या है, उल्टा हो रहा है इधर. हम लोग पहले गए घूम के आए, ऐसा नहीं कि हनीमून हुआ है बट घूमना हुआ है. तो उसके बाद हम शादी कर रहे. आणि गंमत मध्ये एंगेजमेंटचं एक फंक्शन हिच्या वडिलांनी आणि आईने यांच्या घरी ठेवला. तो नंतर ठेवला माझ्या गोवा ट्रिपच्या जस्ट नेक्स्ट डे. असं झालंय. हा. सो बिकॉज दॅट लग्न वॉज इन प्लॅन ना. सो मॅरेज सर्टिफिकेट वगैरे आलं 7-8 दिवसात. मी गोव्यावरून परत आलो आणि हिच्या घरी एंगेजमेंटला गेलो आणि हिच्या घरी छान एंगेजमेंट वगैरे झाली. तिकडे माझ्यासोबत एक धोका झाला. पण काय झालं माहिती आहे, आय ओनली इन्व्हायटेड माय एल्डर्स, म्हणजे घरातले जे माझे सगळे एल्डर्स आहेत, आत्या आणि काका आणि मामा जवळचे, त्यांना सगळ्यांना म्हटलं तुम्हीच या. कारण की एक छोटंसं एंगेजमेंट घरातल्या घरात करायचं होतं. माझी बहीण कॅनडाला होती, ती इकडे नव्हती आणि मला हवं होतं की ती पार्ट राहावं त्याच्यात. पण मग ती पण अंडरस्टँडिंग होती त्या गोष्टीला घेऊन. ती म्हटलं दादा बघ, घरातल्या घरात एक छोटा फंक्शन काय वाईट नाही आहे. हॉलला वगैरे केलं असतं तर मग भरपूर लोक आले असते आणि मग ती मिस आउट झाली असती. सो वी डिड इट ॲट होम ओनली. आणि हिचे पेरेंट्स फार अंडरस्टँडिंग होते. त्यांनी घरात एवढी भारी तयारी करून ठेवलेली ना भाई, मी सांगतोय. मी आलोय, बाहेर मोठा बॅनर लावलाय, सजवलंय, घरात गेलो ना असा फुल मागे बॅकग्राऊंड लावलाय. एवढी तयारी केली तुम्ही एंगेजमेंटसाठी? मला वाटलं काय थोडीफार घर सजवून अंगठी घातलं झालं काम. धोका काय झाला माहिती, घरात गेल्यावर बघतो ना तर यांचं रो हाऊस आहे, रो हाऊस. 30-40 लोक घरात बसलेत. मी 10 लोकांना मोजक्या म्हटलं तुमचे 10 आमचे 10 म्हणजे 20 लोक होतात. गणित एवढंही मला येतं. 40 लोक. मी टेन्शनमध्ये आलो. कारण की माझ्या कझिन्सला पण यायचं होतं, म्हणजे बरेच फ्रेंड्सला पण यायचं होतं. आणि आय सेड गाइस डोंट कम. जे क्या है ना, एक छोटासा फंक्शन है, मुझे खत्म करने दो बिकॉज मुझे वापस जाना है यार, मेरा जॉब है. आणि मग ना एकदा PR आला ना की आपण भारी फंक्शन्स एन्जॉय करू सगळे. भागीशी पण येईल माझी बहीण. सो ना त्यांना मी नाही म्हटलं आणि त्यांना तेव्हा फाईन, ते अंडरस्टँडिंग होती त्या गोष्टीला घेऊन. ठीक आहे. सो गंमत काय झाली की मी गेलो, मी शॉक झालो. म्हटलं आता करायचं काय, आलेल्या लोकांना आपण काय. पण मी म्हटलं इट्स ओके. आय थिंक मुलगी आहे, मुलीचे पेरेंट्स आहेत आणि त्यांनी म्हटलं की ॲक्च्युली ही आमची फॅमिली आहे. दे ॲक्च्युली वर दे ओनली, म्हणजे तिच्या वडिलांचे भाऊ बहीण, आईचे भाऊ बहीण, तेवढं दे आर व्हेरी बिग. त्यांची फॅमिली थोडी मोठी आहे. मी म्हणे अरे बाप रे बाप. म्हटलं मग गंमतमध्ये मजा आली आणि द डे वॉज फन. फोटोज खूप मिळाले आणि इट हेल्प अस. PR प्रोसेसला ते एंगेजमेंटचे फोटोज, लग्नाचे फोटोज, आम्ही कसे भेटलो, काय भेटलो आणि आम्ही कुठे फिरायला गेलो, हे सगळं एव्हिडन्स प्रोव्हाइड करावा लागतो इन अ PDF फॉर्मॅट. फोटोज वगैरे सगळे, तिकीटचे फोटोज, तुम्ही कुठे राहिलात, भरपूर गोष्टी, फंड्स वगैरे दाखवावे लागतात. सगळं मला एवढं हेल्प केलं की हिचा PR 6 महिन्यात आला. आम्ही सप्टेंबरला अप्लाय केला आणि हिचा PR मला वाटतं मार्च 2025ला आला. तर मी तरी डिसेंबर 2025ला हिच्यासोबत जास्त टाइम स्पेंड करायला लागलो. कारण की हिच्यासोबत मी हार्डली 3-4 दिवसच होतो किंवा 5 दिवसच होतो आउट ऑफ माय 3 वीक्स का ट्रिप. सो हिच्यासोबत तो टाईम नव्हता मिळाला. बट समवेअर वी वर व्हेरी क्लिअर की आता लग्न तर झालंय, मॅरेज सर्टिफिकेट आलंय ना, नेक्स्ट स्टेप इज टू गेट द PR अँड देन आपण फंक्शन्स करू आणि एन्जॉय करू. आणि बाय देन माझा बहिणीचा पण वर्क विजा आला, हिचा पण PR आला. एव्हरीथिंग वॉज फॉलोइंग इन प्लेस. दॅट हेल्प. आणि मग मी डिसेंबरला फिरायला आलेलो तेव्हा हिच्यासोबत मस्त 2-3 मस्त ट्रिप्स मारल्या. सो डिसेंबर वॉज कम्प्लिटली अबाउट हर. की मी डिसेंबरमध्ये जे 1 मंथ आलो ना, 1 मंथ वी वर कम्प्लिटली टुगेदर. होतो का कुठे बाहेर होतो म्हणजे
नाही ना लास्ट बऱ्यापैकी. आणि हिला सगळ्या नातेवाईकांकडे घेऊन गेलो, त्यांच्या घरी घेऊन गेलो, जे आमचे गावाला वगैरे आहे, धुळ्याला असेल, अंबरनेरला असेल. आणि मग जवळच्या फ्रेंडच्या घरी वगैरे पण घेऊन गेलो. आम्ही फिरून आलो अंदमानला वगैरे, तेव्हाच गेलो ना आपण, अंदमान हम्पी फिरून आलो वगैरे. सो इट वॉज लाईक फिरायला पण मजा येत होती. त्या महिन्याभरात तर असं वाटलं की लग्न कधीच झालं आपलं आणि वी आर सेटल्ड असं असं फील व्हायला लागलं. फंक्शन झाले नाहीत अजून. लास्ट डिसेंबर 2025 फंक्शन का केले बिकॉज हे ते बिकॉज म्हणजे आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं, बट माझ्या साईडच्या फॅमिलीला असं कोणाला सांगितलेलं नव्हतं की आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं कोर्ट आहे. मॅरेज नको बोलूस त्याला. हा सॉरी, वैदिक पद्धतीचं वैदिक लग्न म्हण. पद्धतीने लग्न केलेलं आहे. ते Court आम्ही marriage ला महिना बेसिकली लागतो. डॉक्युमेंटेशन साठीच केलेलं, बिकॉज मग एकदम लास्ट मिनिट कोणाला सांगणं पण हे नाही होत. आणि तसं पण फंक्शन्स करायचेच होते फॉर फन आणि एन्जॉयमेंटसाठी. पण आम्ही थांबलेलो याच्या बहिणीच्या वर्क विजासाठी आणि माझ्या पण PR साठी. मग एकदा दोघं आल्यानंतर तो आम्ही फंक्शन्स करणार होतो. मी विचार केलेला रिसेप्शन करू फक्त, कारण की कसं आहे लग्न वगैरे झालंच आहे. पण देन द रियालिटी वॉज की आपलीकडची सोसायटी ना जरा जज करते आणि कुठे ना कुठेतरी मला वाटतं की फंक्शन्स जर नाही केलेत तर थोडा ना कुठं तरी लोक बोलतात अरे एवढी यांची एकच मुलगी आणि यांनी लग्न नाही ठेवलं. आणि बेसिकली माझ्या पेरेंट्सची पण इच्छा होती की हा. त्यांना पण फंक्शन्स, बिकॉज मी फर्स्ट चाइल्ड फर्स्ट चाइल्ड आणि ओनली मोठी. मुलगी आहे. आणि आय थिंक कोणाच्याही पेरेंट्सकडनं तो राईट घेणं चुकीचं आहे. मला वाटलं की तिच्या आईवडिलांची जी काही इच्छा आहे करू दे. त्यांनी फंक्शन्स ठरवले, त्यांनी सगळे अरेंजमेंट्स केले. देवर लाईक की बाबा तू कॅनडाला घेऊन जायची जबाबदारी घेतलीस, आम्ही लग्नाची जबाबदारी घेतो. दे व्हेरी क्लिअर ऑन इट. अँड मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. आणि कुठेतरी मला एक गोष्ट काय आवडली त्यांची माहिती का, की त्यांनी एवढे छान अरेंजमेंट्स केले होते अँड दे वर नॉट व्हेरी, त्यांनी एन्फोर्स नाही केलं की असंच असलं पाहिजे. त्यांनी आमच्या अवेलेबिलिटी अनुसार ॲडजस्टमेंट्स केले, तारखा पाहिल्या. आणि एवढं म्हणजे मला असं वाटतं की त्यासाठी ना मला त्यांना खरंच सल्यूट दिलं पाहिजे की त्यांनी तुम्ही फार समजून घेतलं. ते असं म्हणायचे तुम्ही मुलेवाले आहात, तुमचा मान जास्त असतो. म्हटलं ठीक आहे, ते सगळं जुन्या गोष्टी झाल्या आता, मान वगैरे सोडा. पण मुद्दा हा आहे की बाबा तुम्ही एवढी अरेंजमेंट्स केली आणि एवढा छान कार्यक्रम झाला. आता तुम्ही सगळं कार्यक्रम बघितला, यू वर द अँकर अँड ऑनेस्टली वी एन्जॉयड युअर. खूप मजा आली. तुमच्या आदित्यमय वॉज फन. इवन अ लॉट ऑफ अदर पीपल, आमचे नातेवाईक तुमच्याबद्दल विचार पण होते नंतर की ते कोण आहेत, तुमचे मित्र आहेत का. म्हटलं मित्रच आहे आमचे आणि तसंच समजा तुम्ही. अँड आय थिंक दॅट वॉज द बेस्ट पार्ट. यू टूक अ लॉट ऑफ द लोड ऑफ अस. म्हणजे ते खरं गळायला तर आमचं एक एन्जॉय करण्यासाठी वी वर फ्री. हल्दी संगीत वॉज व्हेरी मच एन्जॉईंग. आणि लग्नाला वी वुड तुम्ही आलेले होते भेटायला वगैरे, पण खरं तिकडे कसं होतं, इट वॉज व्हेरी शॉर्ट. असं लग्नात मला कोणाला तोंड बघायला मिळालं नाही. आला हा फोटो काढला पडा. येस. सो दॅट वेंट. अजून एक दिवस आपला इव्हेंट असता ना, वी हॅड 2 days ऑफ प्लॅन्ड इव्हेंट्स ना, तर आपला 1 डेचाच प्लॅन्ड इव्हेंट होता 24 hours. हे करायचं आहे, करू ना आपण अजून. आय थिंक दॅट विल बेटर. बट इन शॉर्ट तसं झालं की डिसेंबरला मी परत गेलो आणि मग विदिन अ फ्यू मंथ त्यांची विजाज अप्रूव्ह झाले. तर मी म्हटलं यार आत्ताच तर मी डिसेंबरला आलेलो इंडियाला, यार कंटाळा येतो यार 20 तास फ्लाईटमध्ये बसायला. क्रॅम्पटअप वाटतं माहिती कधी कधी. आणि बाजूला कोणी हट्टा आला तर लई हालत खराब करतात. आता हात टेकायला पण भेटत नाही कधी कधी. बट देन त्यांनी म्हटलं याच्या आईबाबाने की तुम्ही येऊ शकाल तर प्लीज फंक्शन संपून घेऊ आपण. आणि माझी बहीण पण म्हणे की दादा मी 2-3 वर्षापासून गेली नाही, मला जायचं आहे असं तसं. ठीक आहे चल म्हटलं, तू पण फ्री आहे, हिचा पण विजा आला आहे, करले ते फंक्शन्स, एन्जॉय करते. आलो, वी एन्जॉय द फंक्शन्स, एव्हरीथिंग वेंट अमेझिंग. वी डू फील दॅट कदाचित फोटोज घ्यायला वेळ कमी पडला, बट इट्स फाईन, आता ते काय करू शकत नाही. पण जेही फोटोज आले त्यात अमेझिंग, व्हिडिओज आर अमेझिंग, सिनेमॅटिक व्हिडिओ आला तो पण छान आहे. आणि आय थिंक माझे फॅमिलीवाले एवढे खुश होते आणि हिचेही फॅमिलीवाले की हल्दी जो एन्जॉय किया ना उन्होंने. आय थिंक द फर्स्ट इव्हेंट वेंट सो गुड ना की नंतरच्या इव्हेंट्सला देवाला की कोई फरक नाही पडत. चलो ते देव नाचवायचा कार्यक्रम आणि काय 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 वेगवेगळे कार्यक्रम केले. तर धाग्याचा कार्यक्रम विसरलो मी काय होता. बट मी माझ्या घरातलं ना असं खूप वर्षांनी बघितलं एकत्र येऊन एवढं एन्जॉय करताना. आणि हिच्याही घरातल्यानी खूप केलं एन्जॉय. आणि कुठेतरी ना मजा आली. म्हणजे एक असं एक गंमतचा इव्हेंट सांगतो, जे मामांनी सांगू सगळे आलेले नाही येतं. सकाळी सगळ्यांनी लग्नाचा दिवस आहे. तर यार रात्री हल्दी के बाद संगीत के बाद कोई सोता है क्या. सगळे नातेवाईक रूममध्ये ना काय डिस्कशन चालू वेगवेगळे. एव्हरीवन हॅड कम टुगेदर ना, सगळे असे एका रूममध्ये असे एक बेड लावून जागा नव्हती चालायला. सगळे झोपले, मजा गंमत चालू आहे. 2-3 वाजेपर्यंत गंमत चालू आहे. काय लोक झोपून गेलेली आणि आम्ही त्यांच्यासोबत बोलत बसलो वगैरे. मग काही फ्रेंड्स होते त्यांच्यासोबत बोलत बसलो. आम्ही झोपायलाच 3-4 वाजता गेलो, असं 4 पर्यंत सकाळी. आणि मग सकाळी 8ला उठायचं होतं.
की 7ला हा आपलं लग्न आहे ना, 12:30चा मुहूर्त आहे. म्हटलं 12:30चा मुहूर्त आहे, 10ला वगैरे रेडी होऊन बसू आपण. 2 तास आहे ना बफर टाईम. मला माहित नाही पाय धुवायचा कार्यक्रम, मग काय मंदिरात जायचा कार्यक्रम आणि मग काय मग सकाळी सकाळी काय झालं, यांचे कोणतरी नातेवाईक होते ते भेटायला आले आणि ते आले आणि मी झोपेत होतो यार. तर ना मी पहिल्यांदा असं वाटतं फ्रस्ट्रेट झालेलो. काय झालं, ते आले आणि ते म्हणे अहो तुमची शेरवानी ही घ्या. म्हटलं माझी शेरवानी माझ्याच रूममध्ये होती, यांच्याकडे कशी गेली. नंतर लक्षात आलं की त्यांच्याकडे ते एक पद्धत असते, ते देतात तसं काहीतरी. तर ती शेरवानी त्यांनी दिली वगैरे आणून मला आणि म्हणे फेटा बांधायचा लवकर या. फेटा वगैरे केला. त्यांनी फेटा बांधणारा बोलवलेला. नंतर म्हणे बघा आमचं काम झालं, ही तयार होऊन आली हा, 9 वाजता मी रेडी होऊन ही आलेली रेडी होऊन full. आलेली हा. आणि हा आणि ना खाली मी मी शॉर्ट्स वॉर्ट्स मध्ये जस्ट झोपेत नव्हतं असं असं करत करत खाली चाललोय. मला भूक लागली यार, नाश्ता तर करू द्या. त्यांना हिचे कोणते नातेवाईक होते, ते म्हणे बघा आमच्याकडनं लेट नाही होते, तुमच्याकडनं लेट होते, तुमच्याकडनं लेट होते. ते दोनदा तीनदा मला बोलले. मला आला राग. मी म्हटलं मी लग्न हाफ चिड्डीत करतोय, करायचं तर करा, नको करा. म्हटलं 5 मिनिटं मला नाश्ता करू द्या, 5 मिनिटानंतर भेटतो, मग काय बोलायचं बोला. माझी ताकद नाही आहे ऐकायची, आता मला भूक लागली आहे. खाली गेलो, नाश्ता केला, सगळी लोक रेडी येतात, नवरदेव हाफ चड्डीत नाश्ता करतोय अजून. मी मनातल्या मनात म्हटलं लय शिव्या घालत असतील रे मनातल्या लोक मला. आणि काय झालं की मी फटफट तयार झालो. मग त्यांनी ते काय पाय धुवायचा कार्यक्रम वगैरे असतो किंवा काय मला माहित नव्हतं एवढं. थोडासा आयडिया होता, पण मला माहित होतं एवढा टाइम लागतो. आणि मग मंदिरात जाऊन यायचा वगैरे कार्यक्रम झाला. आय थिंक 12:30चा मुहूर्त होता आणि लग्न काय 1 वाजता लागलं, 12:30 लागलं असेल, पावणे 1ला वगैरे लागलं म्हणजे लग्न. पण द हॉल वॉज विथ अस अंटिल 4 o'clock ओनली ना. त्यानंतर जी गर्दी झाली मला कळालंच नाही की ते मी कपडा घातला कधी आणि हॉल बंद कधी झाला. तो फ्रेम असा फटफट फटफट धावत गेला माझ्याबरोबर. म्हणजे मला वाटलं यार काय मजा आली. इट वॉज सो लाईव्हली. एवढा लाईव्हली कधी फील नाही झालं मला लग्नात, म्हणजे आयुष्यात लग्नात म्हणतोय. आणि ही एवढी सुंदर दिसत होती की मला हवं तर सर्व फोकस याच्यावर असावा. कारण की म्हणजे त्या दिवशी मला तर असं वाटलं यार एवढं नशीब चांगलं माझं की ही मुलगी जी मला आधी बोलायची तोंड उघडून त्याचा आबाजाबा डबा करावा लागत त्याच्यामध्ये, काहीतरी बोल जवा जवा असं काहीतरी करायला लागत त्याच्यासोबत. पण ही बोलून वगैरे आणि असं म्हणतो ना की आय एम व्हेरी लकी. गॉडचं म्हणजे देवाचा हा कुठेतरी आशीर्वाद असतो की देव स्वतःहून करतो सगळं आपल्यासाठी. हिची फॅमिली ही माझ्या लाईफमध्ये चालत आलेत, मी त्यांच्याकडे गेलो नाहीये असं मी म्हणतो. देवाच्या रूपात देव आपल्याकडे येतात ना आपल्याला भेटायला, तसे हे लोक मला भेटायला आलेत आणि माझ्यासोबत राहून गेलेत. आता हे असं आहे की बाबा तो आहे तो आपण पुढचं जर्नी सोबत करू. कारण की यांनी मला एअरपोर्टलाच हाफ चड्डीत भेटून घेतलं ना. मला येऊ तर द्या घरी, ते तर करूच दिलं नाही. उन्हाळा होता, उन्हाळा होता. नाही नाही तिथं आहेच, खरंच आहे. पहिलाच एकदम भारी स्टार्ट झाला. याच्याकडून मी म्हणेल जी सगळ्यात मेन गोष्ट जी मी शिकली पाहिजे ती असेल की कम्युनिकेशन तुम्ही सगळं क्लिअर ठेवा. जे काही असेल ते बी व्हेरी क्लिअर विथ युअर कम्युनिकेशन, बी इट एनिथिंग. आणि सेकंडली इज टू लिव्ह फ्रीली, बिंदास जगणं. जे म्हणतात दॅट आय कॅन गेट टू लर्न फ्रॉम हिम. मी ट्राय करते ते. बिंदास ना.
आईबाबांना कसा त्रास द्यायचा, बाप रे बाप. तेच मला बघा कसं आहे, जावाय म्हणून थोडा तरी मी त्रास दिला पाहिजे ना, तिच्याकडनं शिकायचं ते मला. आणि गंमत करतोय, बट फ्रॉम हर व्हॉट आय वुड लाईक टू लर्न इज ऑनेस्टली, एक तिच्यात ना एक पीस आहे काही गोष्टींना घेऊन. शी इज व्हेरी क्लिअर की तिला काय करायचंय काय नाही करायचं. आणि त्यासोबत तिच्यात जे पेशन्स आहे मला घेऊन, मी आपल्या लग्नाच्या वेळी पण एक रेकॉर्डिंगमध्ये बोललेलो की हर बिगेस्ट क्वालिटी इज दॅट शी इज व्हेरी पीसफुल अँड व्हेरी पेशंट विथ मी. ती मला जज करत नाही, ती मला चेंज करायला बघत नाही. मी जसा आहे तसा तिला आवडतो आणि तिला तसाच हवा आहे मी. ती म्हणे तू जसा पण आहे तसा राहा. ती जी क्वालिटी आहे ना ती मला शिकायची. कधी कधी काय होतं, मला असं वाटतं की यार कदाचित असं असतं तर कसं असतं तसं आपल्याला कधीतरी वाटतंय. आणि आपल्या पार्टनर किंवा आपल्या मित्र किंवा आपल्या मैत्रीण किंवा आपल्या आईवडिलांकडनं पण आपण त्यांना चेंज करायला बघतो कधीतरी. होतं आपल्याकडनं ते. आणि वी वॉन्ट सर्टन थिंग्स इन अ सर्टन वे. मी पण कधी कधी त्यातला होतो. आणि त्यावेळी मला जेव्हा पण हिच्यासोबत असतो ना तेव्हा जाणवतं की यार ही मुलगी मला बदलायला प्रयत्न करत नाही, तर मी हिला काही बदलू. सोबत इव्हॉल्व्ह होऊया, सोबत वाढूया पुढे आणि जे काय असेल ते सोबत एक्सपिरियन्स करू. आणि वाय शुड आय चेंज समवन ना वेन दॅट पर्सन इज नॉट इव्हन थिंकिंग अबाउट इट. मी काही कपडे घातले मला काहीच बोलत नाही, बोलणार आहे पुढे गेल्यावर, मला गॅरंटी आहे. पण सध्या बोलत नाहीये ती. पण नाही ते असं तिचं काय, ती म्हणजे तू नाही, काही तसं घालतोस तरी काही सुंदर नाही. दिसतो असं बोलतो. मी तिला म्हटलं पक्का चष्मा लावायचा का तुला? ती बोलली नाही, तू आहेच असा, तू कोणतेही कपडे घाल तुझ्यावर चांगले वाटतात. तो विचारणारा असणं फार मोठी गोष्ट आहे. मला ते फार आवडतं हिचं. शी लाईक जो जैसा है वैसा है, एक्सेप्ट इट. तो दॅट्स द क्वालिटी आय लव्ह अबाउट हर. एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. सो वाटतं. काय असेल मला लक्षात नाही. कुल्फी खायची. कुल्फी. आय वुड से गेटिंग थिंग्स डन ऑन टाइम. ओके. मी कामं करून घेतो. म्हणजे त्याला ते लागतं तो की हट्ट आहे काही माझा. हट्ट नाही म्हणू शकत, बट इन अ गुड वे आय वुड से. अरे बापरे, किती आहेत, भरपूर आहेत. ते विचार करतो बेस्ट कोण. टॉप ऑफ द लिस्ट हट्ट. आय थिंक कोणता हट्ट सांगू, तर विचारायला मला टेन्शन आलंय. तिचं ना थिंग इज शी व्हेरी पिकी अबाउट व्हॉट शी इट्स, व्हॉट शी वेअर्स, व्हॉट शी लाईक्स डझंट लाईक. ती फार पिकी आहे. शॉपिंगला जाऊन ना 10 तासानंतर एखादा कपडा आवडला तर घेईल. मी वेडा होतो. मी एका तासात 10 वर्षाचे कपडे घेईल. ओके, उलट आहे माझं. हे व्यक्ती ना जेवायला गेलं ना, जेवायला आता पनीरची भाजी घेतली एखाद्या हॉटेलमध्ये खायला, पनीर नाही खात त्यातलं, घरचंच पनीर आवडतं मला, किंवा कढी खिचडीच आवडते मला. शी इज व्हेरी पिकी, हट्टी. तिला किती म्हणा खाना यार, असं काय करते, भूक लागेल रस्त्यात, खा ना यार, गरज आहे नाही. क्या कंट्रोल आहे बाई कुत्ते. जे हवंय तेच हवंय, तेच खाणार, तेच तिकडे जिकडचं तिकडचंच हवंय. शी इज व्हेरी पिकी अँड शी इज लाईक व्हेरी व्हेरी क्लेनलीनेस. म्हणजे तिला एक ज्या जागेवर वस्तू पाहिजे ती पाहिजे. हट्ट म्हणजे वेगळ्या लेवलचा हट्ट यायचा. मला अजून तसा त्रास नाही दिला की मी इकडे काय पिऊन, मला पण आय एम व्हेरी टायडी पर्सन. एकदम पण क्लेनलीनेस ठीक नाही पण आय एम नॉट टायडी. सो हिच्या केसमध्ये इट्स मोर लाईक की हट्ट हा आहे बाबा हिचा, की मला जे खायचं आहे मला ते त्या जागेचंच आवडतं, किंवा मला घरचं माझ्या आईचं हातचंच आवडतं. तर आता मला टेन्शन आहे की तिकडे गेल्यावरती माझ्या हातचं किंवा हिच्या हातचं किंवा माझ्या बहिणीच्या हातचं, हिच्या हातचं तर आवडत तिला, माझ्या बहिणीचं हातचं खाते की नाही. कारण की काय होतं, लोक होतात ऑफेंड. जर मी कष्ट करून हे बनवलंय आणि तू नाही खाल्लंस, ते होतात ऑफेंड. आणि मी होतोच ऑफेंड. कारण मला तर जेवण बनवायला आवडत नाही, कंटाळा येतो. त्याच्यात मी कष्ट करून जेवण बनवायचे आणि ही म्हणायची मी हे खाणार नाही. म्हटलं ते करू नकोस, म्हटलं एवढंच आहे. आता बघू तिकडे गेल्यावर कळेल करते की आणि कोणती सगळ्याच गोष्टी. हा, ऍक्च्युली सगळ्याच गोष्टी तसं नाही म्हणता येणार, बट तो मोस्टली त्याला जसं पाहिजे तसं प्रेफर करतो जास्त करणं. सो मी मोस्टली असं ट्राय नाही करत काही. सो आय थिंक असं काही नाही आहे पर्टिक्युलरली. काहीतरी असेल ना, एवढे आता 2-3 महिने सोबत आहोत, काहीतरी बोल. पण एखाद्या व्यक्तीशी बोलताना फोन खाली ठेव. एवढं राग येतो यार.
बोलतोय ना कोणी Scrolling. इंस्टाग्राम वरती दुसऱ्यांच्या स्टोरीज बघते. मी तिला म्हटलं यार डोळे इकडे पाहिजेत, मी तुझ्याशी बोलतोय, आय कॉन्टॅक्ट कर ना यार. कितींदा झालं यार, मी वैतागून जातो याच्यावर. मी तिला म्हणतात मग मी इमोशनल अत्याचार करतो. मी डायरेक्ट नाशिकला आहे, जाऊ का बॅग उचलून मुंबईला. हे उलट आहे. नॉर्मली मुली म्हणतात मी माझ्या घरी जाऊ का, इथे उलटा मुलगा बोलायला लागले माझ्या घरी जाऊ काय. तेव्हा ती फोन ठेवते, नाही बोल काय बोलतोयस. ती ऐकते, तिचं कॉन्शियसली ऐकते सगळं ती, पण ती बघत नाहीये ना. तो मला यार असं म्हणजे मी ऐकते, बट जर कोणी रिपिटेटिव्हली मला तेच सांगेल तर मग मी काय करणार. मग तिच्या मी वडिलांची आणि एक, माझी एक क्वालिटी सेम आहे. ते होऊ शकतं ते. मला वाटतं हिला हिच्या एकच वडिलांसारखाच गोष्ट मुलगा हवा होता आणि मी बऱ्यापैकी repeat तिच्या करून बाबांच्या काही सांगतो. क्वालिटीज आणि माझ्या क्वालिटी सेम आहेत. एकदम कम्प्लिटली सेम नाही होता मी. हिचे बाबा एकदम वेगळे पडतात काही गोष्टीमध्ये, मी वेगळे पडतो. काही काही कॉमन क्वालिटीज असल्यामुळे तिला वाटतं मी आवडलोय. आपण समोरच्या व्यक्ती बोलताना बिचारायला ऑफेंड होऊन जातो ना, अरे मी बोलतोय माझी एनर्जी वेस्ट करतो, बघ तरी माझ्याकडे यार, असं होऊन जातं. बट आय थिंक हे एक डिफिकल्ट आहे. आस्किंग हर टू कीप हर फोन अवे अँड टॉक टू द पर्सन. बसून एका जागेत प्रेझेंट राहा आणि बोल. दॅट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर हर. लाईक हे मला तरी पर्सनली वाटतं. मी रिॲक्टरच आहे, सगळीकडेच ओव्हर रिॲक्ट करतो. आय विल काम किंवा काही गोष्टी ज्या प्रायोरिटी असतील आणि त्या जर टाईमवर नाही झाल्या, किंवा आय वुड से की सांगितलं की हा होऊन जाईल, बट त्याला असं की नाही या टाइम फ्रेम मध्ये जे आहे ते झालं पाहिजे. आय मीन आता एखादी गोष्ट आपल्या समोर आहे, समजा कपडे पडलेत, काढून टाक ना घडी, का ठेवायचे. किंवा प्रिंटआउट घ्यायचं आहे, थांबूया 10 दिवसांचं घेऊया. अरे कशाला 10 दिवस थांबायचं, घे आता प्रिंटआउट, सही कर, पाठव. लाईक फिनिश युअर वर्क. इफ यू डोंट डू इट ऑन द स्पॉट अँड यू कीप इट पाइल्स अप, राईट. तर त्यावेळी मी ओव्हर रिॲक्ट नाही करत. जर एखाद्या व्यक्तीने त्यावेळी मला सांगितलं अरे नाही कंटाळ यार, बाद नाही करते यार, किंवा त्या गोष्टीला डिले करताना कोणी, मी ओव्हर रिॲक्ट करतो. म्हणजे इट्स मोर लाईक की भाई मी माझी एनर्जी वेस्ट करतो तुला समजून येत नाही. करायचं स्पष्ट बोलणं मी करून टाकतो. किंवा काही काम ओनरशिप घ्यायला पाहिजे असं. हां, तसं मी जरा अकाउंटेबल जास्त आहे मी. कारण की कसं आहे, बहिणीचं मोस्टली अकाउंटेबिलिटी माझ्यावर असते आणि मी तिच्यासोबत जास्त ओव्हर रिॲक्ट करतो आणि खूप फ्रस्ट्रेट होतो. कारण की काही गोष्टी ती करत नाही, आळशी आहे खूप ती काही गोष्टींमध्ये. चांगली, शी इज व्हेरी गुड दॅट वे, बट काही गोष्टींमध्ये खूप आळशी आहे ती. तिला धक्का मारावा लागतो. अरे मला हा डॉक्युमेंट पाठवायला मी 4 दिवसाआधी सांगितलं, अजून न पाठवलं. साधा फोनवर डाउनलोड नाही करू शकत, पाठवू नाही शकत. 4 दिवस झाले. आणि फ्रस्ट्रेटिंग काय होतं माहिती आहे का, तिला मी कमीत कमीत 7-8 रिमाइंडर देतो त्याची, तरी ती पाठवत नाही. मग असा फ्रस्ट्रेशन येतं ना, मग ते ओव्हर रिॲक्ट करणं नॅचरल आहे. ते फार माझं कॉमन आहे. बट सगळ्यांसोबत नसतं माझं ते. इट्स मोस्टली पीपल हू आय नो वेल, की आय केअर अबाउट इन अ वे. आमचे कपल म्हणून वेदिकाचा हिडन सिक्रेट वुड बी, जो आय थिंक पीपल नो इट, बिकॉज आय थिंक पेरेंट्स माइंड नो इट, आय फील. बट स्टील असं कदाचित मी हिला जेव्हापासून भेटलो किंवा माझ्या तिच्यामध्ये मला जे जाणवलं, इट्स अ हिडन सिक्रेट वुड बी दॅट तिला झोपेतनं जागवू नका. शी इज व्हेरी स्लीप्स अ लॉट ना. लोकांना याच्याकडे बघून वाटणार नाही एवढी झोपते. उसको ना, इफ यू गिव हर गुड स्लीप ना, शी विल बी हॅपी विथ यू. बट शी स्लीप्स अ लॉट अँड आय थिंक हर पेरेंट्स नो दिस. I can't say कि your parents doesn't know this or brother knows it, but the rest of the world would not know it. कि हाँ बाबा ये कुंभकर्ण है, इसको जिधर टेकने को मिला उधर टेक के सो जाता है. इसं असं आहे. हे मला असं वाटतं एक हिडन सिक्रेट म्हणून. आय विश आय कुड गिव्ह मोर हिडन सिक्रेट, पण असं आय डोंट रिअली हॅव एनी हिडन सिक्रेट. शी इज व्हेरी क्लिअर बुक. आय वुड से की तो केअरिंग आहे, एवढं मे बी दाखवणार नाही, बट केअरिंग आहे एक्स्ट्रीम. अँड ही इज ऑल्सो सेन्सिटिव्ह इन सम. then this hidden secret is fine. ही ना ओरडते हिच्या आई बाबांना घरी, खूप ओरडते. म्हणजे काय चिडचिड झाली ना, तुला कळत नाही का असं का बोलतात, असं कसं एकदम पॅम्पर्ड मुलगी घराची. आई बाबा बिचारे ऐकून घेतात, काय करणार, प्रेम आहे. बट तिला गिल्ट येतो, तो बेकार गिल्ट येतो, तिच्या चेहऱ्यावर दिसतो, मला तर दिसून येतो. ते ना तिच्या आई बाबांना कदाचित ते त्यांना ओरडलं तर त्या माइंडसेट त्यांचा असा आहे की अरे जाऊ दे आपली पोरगी ओढून गेली.
बट ना हिच्या चेहऱ्यावर मी आता पण गाडीत येताना बोललो तिला, मी घरी जस्ट ती मम्मीला ओरडून आले कशा विषयावरून, काहीतरी ओरडते. तर ना मी हिला म्हटलं तुला गिल्ट येतं ना गं, तोंडावर दिसतं तुझ्या. तेव्हा तिचं फटकन रिॲक्शन आलं, तेव्हा मला कळालं की शी डझंट फील गुड अबाउट इट, शी रिॲक्ट्स. अँड आय थिंक नंतर तिला ते गिल्ट खूप येतं, बट शी डझंट गो इन से सॉरी बॅक. ते मला वाटतं तिचं कसं आहे, शी हॅज दॅट डॉटर इगो. मैं मेरे माँ बाप को भी सॉरी बोलने वाली, वो मेरा लाड करते हैं, सॉरी बोलेंगे तो लाड कम हो जाएंगे ना, पैम्परिंग कम हो जाएगी ना, वो धाक रखने का घर में. बट शी फील्स वेरी गिल्टी अबाउट इट. दैट्स एक्चुअली अ हिडन सीक्रेट. शी डजंट मीन इट, बट देन शी विल रेयरली गो एंड एटलीस्ट विद द पेरेंट्स आई हैव सीन, बाकी दुनिया में मैंने नहीं देखा किसी के साथ, बट विद द पेरेंट और विद द ओन ब्रदर ऑल्सो ना, शी फील्स बैड इफ शी शाउट्स एट एनीबडी लाइक दैट. एक तिला गिल्ट येतो, बट शी डजंट शो इट. सो दॅट्स अ हिडन थिंग अबाउट हर. आणि अशी कोणती गोष्ट आहे हर्षलमधली की जी तुम्हाला डिलीट करावीशी वाटते त्यांच्या लाईफमध्ये? Oh, फॅशन सेन्स. कधी कधी ओव्हर रिॲक्ट करतो आणि मेन राग त्याला जर जेवण किंवा भूक लागलेली असेल तर तेव्हा जर त्याला टाइमवर जेवण किंवा काही खायला नाही मिळालं तर तो हा मी खाऊन टाकतो, खूप बेकार रडून टाकतो समोर. हा कळत नाही का, अक्कल नाही का तुम्हाला, अरे काहीतरी खायला द्यायला लवकर. मी स्निकरच्या ऍड बदल्याच येतो, मी नॅचरल आहे त्यातला, असं आहे. काय नको एखाद्या व्यक्तीला काय डिलीट करायचं यार, जो नॅचरल आहे तो आहे. एखादी गोष्ट I would say be a little more open-minded about eating. I mean, you're choosy about food. I understand quality matters, की कुठेतरी चांगलं क्वालिटी असेल. But more important is की if you are getting food served at any place or any कुठेही जेवतेस ना, तर मला हवं आहे की तिने आनंद घ्यावा त्याचा. कधी कधी मी पाहतो तिला आनंद नाही येत जेवणाचा, ती अशी जबरदस्ती बळजबरी ते खाते, कारण की कुठेतरी गेली आहे, तिला खावं लागतंय. आई वुड लाइक टू डिलीट दैट पार्ट ऑफ हर, कि खुल के और खुशी खुशी खा, जितना खाना है खा, बट वेन यू आर ईटिंग ना, ते एकेका फूडच्या दाण्याचं ना त्याचा आनंद भेटला पाहिजे तुला. कारण की जेवणच माणसाचं बेसिक ते आवड, आणि भारतीय जेवण तर काय जगात बेस्ट आहे यार. अपने ऐसा टेस्ट नहीं दुनिया में, इतना मस्त खाना आहे, एवढे जबरदस्त यार, एवढे मसाले, एवढे व्हरायटीज, एवढे कुझिन्स. आपण इंटरनॅशनल कुझिन आणताय, कसले इंटरनॅशनल कुझिन आणताय तुम्ही लोक. आपले एक स्टेटचं क्युझिन, एका स्टेटमध्ये तुम्हाला एवढे क्युझिन्स भेटतील ना, वेगवेगळे, व्हेज नॉन व्हेज सगळं मिळतं यार. तुम खाली इंडिया दर्शन भी कर लो, की दुनिया भर का खाना कुछ नहीं लगेगा तुमको, ऐसा आहे. तिच्या केसमध्ये शी इज लाईक अ लिटल, आय थिंक तिच्या मनात एक गोष्ट आधीच येतं की प्रॉब्ली दिस फूड इज नॉट हायजेनिक ऑर इट्स नॉट गुड, किंवा हे कदाचित मला नाही खायला पाहिजे, कदाचित हे ते ना, दॅट स्टॉप्स हर फ्रॉम इटिंग. सो दिस इज वन हॅबिट आय हॅव सीन, नॉट जस्ट इन फूड, इन जनरल ऑल्सो ना. एखादी गोष्ट घडायच्या आधी त्याचा एक नाही होणार हा विचार जो मनात येतो ना, इट स्टॉप्स यू फ्रॉम डुईंग द 100% पोटेन्शियल यू हॅव इन यू. सो इफ एनी वर्क, एखादं काम असेल, आता गंमत म्हणून सांगू तर पोस्ट ऑफिस 4 वाजता बंद होतं, गुगल मॅपवर दाखवत होतो, 15 मिनिटं बाकी होते, म्हटलं एक ट्रायल करूया. ते नाही रे, बंद झालं असेल, नको रे, जाऊ दे ना. ते काय एवढे कोण उघडं ठेवतं का असं, आपण गेल्यावर तरी नाही दिलं काय होईल. तर ना 4-5 वेळा ते नो ऐकायला आलं मग, आणि म्हटलं बघ मी चाललोय, झालं तर झालं, मी माझा प्रयत्न करून तिकडे पोचलोय, नाही झालं ना मला वाईट नाही वाटणार, आय एटलीस्ट ट्राईड गोईंग देअर. बट इफ यू आर ऑलरेडी इन युअर माइंड सेइंग नो, नहीं होगा तो वो नहीं होने वाला. अँड वी वेंट देअर. गमत काय झाली, तुझे पोस्टात होतं ना ते 3 वाजता बंद होतं, पण झालेलं होतं. मी हातात माझ्या ॲक्च्युली एक छोटासा इंजरीमुळे पट्टा होता. तर काय झालं की त्यांना मी म्हटलं, काका असं आम्ही आलो, आम्हाला गुगल मॅपवर वेगळा टाईम दाखवला, प्लीज जरा बघू शकता का आम्हाला, खरं आहे ना मी इथे नसतो, कॅनडाला असतो वगैरे, याचं असं काय, प्लीज बघा. तर त्यांनी म्हटलं काय नाव, वेदिका, त्यांच्या पोरीचं नाव वेदिका. काय नशीब देव कधी कधी कसा साथ देतो ना. त्यांची 2 पोरी आहे, एका पोरीचं नाव वेदिका, दुसऱ्या पोरीचं नाव, आणि हिच्या पोरीचं आईचं नाव दीपाली, सेम. आणि त्यांचं आडनाव आणि हिचं आडनाव सेम, चौधरी. ते म्हणे अरे वेदिका चौधरी, दीपाली चौधरी, माझ्या दोघं पोरींचं तेच नाव आहेत. म्हटलं अहो इनडायरेक्टली तुम्ही चौधरी, तुम्ही यार एकाच फॅमिलीतले आहात ना. तर ते एक असंच मस्ती मजाकमध्ये तर त्यांनी आमचं सगळं काम पाऊण तास की अर्धा तास उभं राहून करून दिलं. अँड द वर्क वॉज डन. ओके, लक सोबत होता. बट व्हाट आई टोल्ड हर आफ्टर कमिंग होम इज कि देख, द होल पॉइंट इज शायद नहीं भी होता तो बुरा नहीं लगता, लेकिन हो गया है, अब मैं तेरे को 4 बात और सुनाएगा. क्योंकि ना आई थिंक दिस इज वन हैबिट शी हैज. I don't know, is it a fear or something very
नॅचरली शी वुड थिंक द वर्स्ट केस सिनारिओ अँड दॅट स्टॉप्स हर फ्रॉम डुईंग. इवन इन फूड ना शील थिंक कदाचित हे असं मनात येतं, मग ते थोडं थोडंच खाते, नाही आवडलं तर ते खाणारच नाही. सो ठीक आहे. बोला. सध्या तरी मजाक मस्तीमध्ये बोलतो की चला मी मुंबईला जातोय, मुंबईला निघून जाईल. हिला मी डायलॉग हिला असा डायलॉग मारतो कधी कधी आई बाबांना ती असं किंवा- ओरडायला लागते ना तेव्हा. हा, म्हटलं मुंबईला निघून जाऊ का, हा. मग ती गप्प होती थोडीशी. ती ऍक्च्युली त्यांना ब्लेम करते, तुम्ही आमच्यात भांडणं लावतायत. मी म्हटलं ते बिचारे पहिला तुझं ऐकून घेत आहेत, बरोबर. मला वाईट वाटतं का त्यांच्यासाठी? पण ते मी काय बोलू पण नाही शकत ना. तुम्ही मुलगीचा हक्क आहे तो, ती करणारच. ती मला आधी आधी भेटायची तेव्हा गप्पा बस खूप बोलायची, चुप चुप असं करते. याचे वर्ड्स आहेत तिचे. सर डायलॉग नाही, पण असं मध्येच काहीतरी आपण बोलतोय ना आणि तिला कळालं ना लगेच का का काय काय. कधी कधी वाटतं कावळ्याशी लग्न केलंय का. मग तिचे असे काही वर्ड्स आहेत, शी युजेस अ लॉट. ओके. हां, असं कधी शी हॅज दिस स्टाईल आहे तिची. रजनीकांतची कधी स्टाईल आहे तशी तिची एक स्टाईल आहे. चुप चुप असं करते, व्हेरी क्यूटली करते ती एकदम. सो आय वोंट से असे सेंटेन्स खूप वापरते, बट शी इज लाईक एक काय वर्ड्स आहेत ती रिपिटेटिव्हली यूज करणार. I would say more settled, more growth career wise. Even I would say ki, happily living and enjoying together, and also achieving all the dreams which we have. वा, कोणत्या पुस्तकातलं लाईन आहे? नाही कुठल्याच पुस्तकातला नाहीये. आणि बिल्डिंग अ लाईफ टुगेदर. 10 वर्षात पण काय, 100 वर्षात पण एकच गोष्ट होणार आहे. विक्रम वेताल पिक्चर पाहिला किंवा ते पुस्तक वाचलंय? वेताल एक असा भूत असतो जो विक्रमच्या मानेवरून बसतो. ठीक आहे, कधीच उतरत नाही. आणि तुझं डोकं खूप चावतं. ओके. आता विक्रम कोण आमच्यात आणि वेताल कोण आमच्यात ते तुम्ही ठरवा. कारण की मी एक गंमत म्हणून तिला चिडवतो, तू माझ्या आयुष्यातला वेताल आहेस, तू इकडे बसलायस माझ्या मानेवर, उतरायलाच मागत नाही. मी म्हणतो 100 वर्षात पण नाही उतरणार आहे. एक फन वे मध्ये टाकायला गेलं तर. बट ऑनेस्टली स्पीकिंग आय वुड लाईक टू कम बॅक टू इंडिया आफ्टर 15, 10, 20 years वॉट एव्हर टाइम फ्रेम विथ हर. माझं घर आहे, माझं जीव इथेच लागतो. असं नाही कॅनडा पण सुंदर आहे कसं आहे, एव्हरी प्लेस हॅज इट प्रोज अँड कॉन्स. 10 ते 20 वर्षात जेव्हाही आम्हाला दोघांना योग्य वाटेल की आमचे गोल्स मीट झाले आहेत, आय वुड लाईक टू कम बॅक. बिकॉज 10 ते 20 वर्षात हिचे आई बाबा पण विल बी एल्डर्स. आर किड्स विल probably be more like teenagers, you know. So I would love to have that family together. It's a wish. कारण की मला वाटतं एंड गोल माझा वेल्दी होणं किंवा बंगला बांधणं नाही आहे. ते बंगला साफ करायला स्वतः कोविडमध्ये लोकांना किती त्रास झाला असेल विचारा. बट माझा गोल आहे की बाबा आपलं एक छोटंसं छानसं घर असेल तरी छान आहे, जिकडे आपले सगळे नाते गोते येऊन भेटू शकतात, आनंदाने राहू शकतात, गंमत करू शकतात, एक दुसऱ्याची मस्ती करू शकतात. आणि नाशिकचं मला जेवण खूप आवडतं. नाशिकची लोकं आवडली, नाशिकचं वातावरण छान आहे आणि नाशिकचे रस्ते महाकुंभनंतर परत आधीसारखे छान होणार आहेत. दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल सिटी. आय विश 10-20 वर्षात इकडे मुंबईसारखं घाण नको व्हायला. की मुंबईमध्ये कितीही डेव्हलपमेंट सांगा तुम्ही, पण त्या जागेत एवढी गर्दी असल्यामुळे तुम्हाला पीस ऑफ माइंड नाही आहे. हां, ते एवढं छान. मुंबई पण खूप सुंदर जागा आहे, पण टू क्राऊडेड, म्हणजे तुम्हाला पीस ऑफ माइंड नाही भेटत इकडे. तसं इकडे नको व्हायला, हे माझी विषय. आणि माझा 10 ते 20 वर्षात तिचाही आणि माझा दोघांचाही गोल आहे. मी असं नाही म्हटलं की आपल्याला परमनंटली यायचं आहे. वी कॅन ऑलवेज ट्रॅव्हल. आणि जर आपल्याला असं वाटतं की चला काही वर्ष अजून कॅनडाला राहायचं आहे किंवा काही वर्ष इंडियाला राहायचं, ते फ्लेक्सिबिलिटी ठेवावी. बट आय वुड लव्ह टू बी हिअर विथ हर अँड लेट द फॅमिली बी टुगेदर. मग 15-20 वर्ष आई बाबांना थोडं ट्रॅव्हल करू दे आपल्याकडे, आपण त्यांच्याकडे करू. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की येस दे वूड, कारण की आज ते आमच्यासाठी आहेत, तर पुढे आम्ही त्यांच्यासाठी असावं. हे माझे आईवडील असते असतं मी त्यांच्यासाठी केलं असतं. आणि माझं एक पर्सनल विजन आहे
की लेट्स नॉट जस्ट स्टे इन कॅनडा फॉर एव्हर, कारण की तिकडे नाही आपली आपुलकी तशी जी आपली इकडे आहे भारतात. आणि त्या कल्चरमध्ये जास्त राहणं इट्स नॉट रिअली गुड. इंडिपेंडेंट कल्चर तुम्हाला तुमच्या सोशल लाईफपासून किंवा तुमच्या कल्चरपासून फार दूर. इंडियन कल्चर इज नॉट बिंग इंडिपेंडेंट, इट्स अबाउट बिंग टुगेदर. दॅट्स अ कल्चर. सो आपण हे शिकलं पाहिजे, पक्षांकडून शिकलं पाहिजे. जे इंडियामध्ये झाडाचे फळांची झाडं असतात, हां. त्या झाडावर पक्षी बसत नाही. लाड लागतात. सो तसे आपले जे मुलं जातात परदेशामध्ये, सो त्यांना आपुलकीचं रोड पुन्हा इंडियामध्ये घेऊन जात असतं. ते तर आहेच. आमची पोरं माहीत नाही, त्यांना एक फ्रीडम असेल की ते कुठेही जाऊ शकतात. तर मला नाही हवंय की आपण कोणाला आपल्यासोबत बांधावं, पण जर आपल्याला कोणालाही भेटायची इच्छा आहे मोकळ्यापणाने, कसं जाऊन भेटावं ते महत्त्वाचं आहे. तर ते फ्रीडम असावं. आणि आम्हाला दोघांना नोकरी काय जास्त वर्ष करायची नाही आहे. मी तिला म्हटलं आपण आपल्या आवडीच्या गोष्टी जास्तीत जास्त करायला पाहिजे. आणि आम्ही अजून शोधतोय. तिची आवड तर मला बऱ्यापैकी दिसते. माझ्यात एकच टॅलेंट आहे, दुसऱ्यांचा टॅलेंट दिसतो मला. काय नाही, वेळ नाही लागत मला. आय कॅन इझिली टेल व्हॉट यू आर गुड ॲट, आणि तुम्ही त्याच्यात एक्सेल कराल. मला स्वतःचं दिसत नाही, हा प्रॉब्लेम आहे. कधी कधी असं असतं आपल्याकडे की स्वतःचं चांगलं पोटेन्शियल कधी कधी कळत नाही आपल्याला, पण दुसऱ्यांचं इझिलीच्यात. शी इज अ व्हेरी गुड डिझायनर, शी इज व्हेरी गुड ॲट आर्ट, शी इज व्हेरी गुड विथ फ्लावर्स अँड प्लांट्स अँड नॉलेज. शी एन्जॉयज. गार्डनमध्ये सोडलं ना 10 दिवस येणार नाही परत. किंवा मग शॉपिंगला सोडलं तर. शॉपिंगला तर सगळेच जातात, पण असं. हां. हर्षल. ठीक आहे. नो वन आय फील. तू आहेस त्यातली. 100% तू आहेस. तू ओके. दोघंच आळशी दोघंही आहोत. आळशी. सॉलिड आळशी होतो मी. नाही, पण तसं बघायला गेलं ओव्हरऑल तर मी बोथ आर ऍक्टिव्ह ऑल्सो. हा, दोघं 50-50. कॉन्व्हर्सेशन किलर, अग्रीड. नो डाऊट. एका शब्दात जर राऊंड अप करायचं असेल तिला करता येतं. बाय, चालली मी, बाय. केव्हा येतो? अननेसेसरी ओव्हर रिॲक्ट करतो तेव्हा. सरी ओव्हर रिॲक्ट करतो तेव्हा तुम्ही विचारायला लागलं. राग कसं, मला खरंचा राग हा फार रेअर आला यार. मी तेच विचार करतोय की आलाय राग हिचा. आय थिंक मला राग येतो जेव्हा ती कधी कधी विदाऊट, आय थिंक ती पण रिॲक्ट करून जाते, ओव्हर रिॲक्ट किंवा रिॲक्ट करून जाते. बट मोर इम्पॉर्टंट इज ते जी तुम्हाला आधी मी सांगितलेलं की आपल्या मनात आधीच नेगेटिव्हपेक्षा ब्लॉकेज आणणं, त्यावेळी मला खूप राग येतो. अरे काम करायचं, कर तरी आधी ट्राय यार. ट्राय करायच्या आधीच नाही होणार हा विचार जो असतो ना, त्याचा मला खूप राग येतो. खूप बेकार राग येतो. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असं ॲक्च्युली बोथ आर नॉट, असं दाखवावं लागत नाही की मी पॉझिटिव्ह आहोत. पण हे वेताल आहे ना, घरात आहे ना, म्हणजे काय असतं गंमत, एक घर आहे, बाहेर आहोत, कुठेही आहोत ना, हे असं सोबत चालतं सगळं. शेपूट सारखं. हो, नाही शेपूट नाहीये, इथे असतं. खांद्यावर बसलेलं आहे. अरे हे तिचे पेरेंट्स पण म्हणतील की घरात जरी असेल ना, शी इज लाईक, ती जवळच बसायला बघणार. क्लिंगी म्हणू क्लिंगी नाही म्हणू शकत ग तुला, एवढं पण नाही, पण तिला जवळ राहायला आवडतं माझ्या फार. तर ते पॉझिटिव्ह दिसतं तिचं. शी लाईक्स टू बी विथ मी. ते पॉझिटिव्हनेसच आहे. ती असं नाही की मी कोणत्या मुलीशी बोलले तर पॉझिटिव्ह वगैरे, ते नाही तिलाच. ते काय ते बोलते माझाच आहे, कोणाकडे जाणार आहे असं बोलते. माउंटेन्स. येस, रोड ट्रिप. बरोबर. करेक्ट. कॅम्पेनिंग. लक्झरियस एक्सपिरियन्स म्हणून सो मिडल ग्राउंड नाही का जरा? कॅम्पिंग एनी टाइम, बट लक्झरियस ही कॅन फॉर एन एक्सपिरियन्स. शी इज राईट ॲक्च्युअली. करेक्ट. ओकेजनली लक्झरी. हार्ड टू चूज वन, बट फ्रेंड्स पण तेवढंच, मतलब डिपेंड्स ऑन द टाइम. बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट फॉर इट. एक काय तरी सांग. लग्न मित्रांशी केलं की लाईफ तुझ्याशी केलं? पार्टनर. मी तर लाईफ पार्टनर चूज करेल, बट आय फील करेक्ट. हे करेक्ट आहे, कारण की मी लग्न मित्रांशी नाही केलं, तुझ्याशी केलं ना.
YouTube. Hollywood. Saving nature. डेफिनेटली. Dramatic. दोघांचा मिडल ग्राउंड आय वुड से. Dramatic is too far. Planning. She is a good planning person. She'll be very ready. जागाच नाही राहिली आता. भरपूर जागा घेतली तिने. आता असं झालंय काय बोलायचं. ती पण एक प्रकारचं असं आहे ना की बहीणच राहिली ना माझी सोबत, तर तिची जागा फार मोठी आहे. असं शी इज माय होल अँड सोल हार्ट. मी दाखवत नाही जास्त कारण की मग ती डोक्यात चढून नाचेल असं आहे. बट देन इट्स नॉट लाईक दॅट. माझं ॲक्शन होणं कळून जातं तिला पण. तर ती माझं आयुष्यच आहे. तिच्याशिवाय माझं कोण आहे ना असं वाटतं. कारण की आई बाबा नाही आहेत आणि ती माझ्यासोबत बाळपणापासून मोठी झाली. तर शी इज लाईक अ डॉटर टू मी ऑल्सो, नॉट जस्ट अ सिस्टर असं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याची जागा असं डिफाईन करणं मुश्किल आहे. आणि उलटं वेदिका आल्यामुळे असं मी तिला सांगितलं की डोंट एव्हर फील की यू विल बिकम लेस इम्पोर्टंट. बट टाइम का बंटवारा होता है, आपके फोकस का बंटवारा होता है क्योंकि और कोई आता है. लेकिन डोंट ट्रीट इट लाईक की हा मला कमी वेळ देईल किंवा जास्त वेळ देईल. उलटं वी शुड आपण स्वतः प्रयत्न केला पाहिजे की सोबत जास्तीत जास्त गोष्टी कसे करू शकतो. बिकॉज त्याच्याने टाईम वाटला नाही जाणार जास्त. आणि ऑब्व्हियसली आता लग्न झालंय, बायको आहे, आपण असं नाही म्हणू शकत ना बायको आहे, पण तिलाही ती गोष्ट कळते. सो भाग्यश्री इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ. बट आय कांट से वेदिका इज नॉट. वेदिका हॅज बिकम अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ अँड नॉट जस्ट माइन, इवन माय सिस्टर्स लाईफ. सो इट्स लाईक इम्पॉर्टन्स टायमानुसार बदलतो. बट जेव्हा ज्या माणसाला इम्पॉर्टन्स दिला पाहिजे तेव्हा दिला जातो असं आहे. आय कांट से की 24 तास वेदिकाच इम्पॉर्टंट आहे की ती इम्पॉर्टंट आहे किंवा कोणी भलतं इम्पॉर्टंट आहे. मला गरज वाटते तसं मी इम्पॉर्टन्स देतो लोकांना. आणि जेव्हा नाही लागतं तेव्हा त्यांना तोडवतो पण तसंच. मग करावं लागतं तसं. माझ्या आईचं पोरगं असं एक आई जास्त लाड करायची. वडील 2012 मध्येच निधन झालेलं म्हणून त्यांच्यासोबत जास्त वेळ नाही मिळाला. आय वॉज स्टील 19 years old or 20 years old, I think, when he left, when he passed away, sorry. And my sister was very young. पण आईनी असं बाळपणापासून काय ना मला जास्त असं म्हणायला पाहिजे की हर्षला प्रायोरिटी. पोरगा आईचा नेहमी लाडका जास्त असतो असं मला वाटतं. बट असं नाही, माझी बहीण पण खूप लाडकी आहे. बट आईचा पोरगा एक क्लिअरली दिसून यायचं कारण की माझी आई असताना मला काही विचार करावा लागायचा नाही. सो इट्स लाईक आहे तर मी माझ्या आईचाच पोरगा ना असं सगळं. आणि माझी बहीण प्रॉपर आईची पोरगी पण आहे आणि वडिलांची पोरगी पण आहे, दोघांची आहे. तिला प्रेम असं जेवढं पण होता वेळ तेवढा चांगला भेटला. खूप लाड झाले तसे नाही. आणि मी पण आहे लाड करतोच तसे, असं नाही की नाही करत. पण हां, आईचा पोरगा इन सिम्पल वर्ड इज बिकॉज ममाज बॉय नाही म्हणू शकत. पण एवढा लाडका होतो ना माझ्या आईचं मी की काही असो छोटं मोठं वगैरे सगळे लाड पुरवले बऱ्यापैकी. जेवढं जमलं तेवढं, ऑब्व्हियसली पोटेन्शियल होतं तेवढं केलं. पण असं मला प्रायोरिटी नेहमी द्यायची ती. आणि बहीण नेहमी जेलस व्हायची की दादा आला की दादाच्या हिशोबाने सगळं करायचं, असं थोडी करतच असतं. पण आता घरात भांडे घासायचे तर मला नाही सांगणार, बहिणीला सांगणार. तर ते माझी भडकायची माझी बहीण, बोलायची हे का फालतू केलं, त्याला पण सांग ना घासायला. पण तसं नव्हतं, मी पण ओकेजनली घासायचो गरज पडली तर. बट एक असं लाड जास्त झाले माझे म्हणून मी ते आईचा पोरगा हँडल ठेवलं. आणि मी खरं एवढा लेझी ना, मला बदलायची इच्छा पण नाही झाली कारण गरज काय ना बदलायची. माझी आयडेंटिटी आवडते मला तशी म्हणून, तर तसे आहे असं. अरे एव्हरी टाईम कसं असतं ना, आपल्याला आठवण येत राहते. आणि इमोशनली आय कांट क्राय दॅट इझी. मला माहीत नाही, कामाला जमत नाही, सोपं नाही माझ्या ते. पण मी इमोशनल आहे, असं नाही की रडलो म्हणजेच हा आपले भावना व्यक्त करतोय. तर हर्ट आणि दुःख आपल्याला आहे, माझ्या तर भरभरून आहे. आय फील कधी कधी मी झोपेत पण असं आय एम ॲक्च्युली क्राईंग इन माय ड्रीम्स. समटाईम्स आय फील दॅट अँड इट हॅपन्स. कारण की कदाचित मी नॅचरली रडू नाही शकत म्हणून. सो सबकॉन्शियसली किंवा अनकॉन्शियसली होतं माझ्यासोबत ते कधी कधी. असं वाटतं, माहीत नाही मी पाहिलं की नाही कधी. रडताना भेटलो कधी नाही, हसताना भेटलो. पण मुद्दा काय होता की दर स्टेपला मला वाटायचं की आय विश दे हॅड. मला आठवतं ना, मंदिरात, एंगेजमेंटला, कुठेही फंक्शन्स असतो नसो, वेन दे वॉज द मोमेंट, त्या मोमेंटमध्ये आय जस्ट हॅड टू फील देम अँड आय हॅड फेल देम.
की असं ते सोबत उभे आहेत आणि आपलं आशीर्वाद म्हणा, प्रेम म्हणा, ओरडा म्हणा सगळं देत आहेत. आणि ते आय थिंक ती पॉवर आपल्या सर्वांमध्ये असते. आणि तुमची मेमरीज आणि तुमचे विचार आहेत ना, ते एवढे स्ट्रॉंग असतात ना, जर तुम्ही ते केलं तर तुम्ही ती रिॲलिटी नाही म्हणू शकत, पण तुम्ही त्याला फील करू शकता. आणि मी तसं करूनच त्यांची आठवण आली जास्त, तर मी त्यांना असं विचार करतो की सोबत आहेत. आणि मी जास्त विचार म्हणजे आहेत सोबत आहे ते असताना काय करतील, आय जस्ट काय म्हणतो एक इमॅजिनरी वाईल्ड वर्ल्डमध्ये जाऊन मी त्यांच्यासोबत राहून परत येतो. दॅट इज माय पॉवर. इफ आय वॉन्ट टू स्टे विथ माय मदर, आय जस्ट क्लोज माय आयज, आय गो इन द इमॅजिनरी वर्ल्ड. कधी-कधी मिस करतो कारण की ते इन पर्सन टच अँड फील नाही आहे किंवा त्यांचा आवाज ऐकू येत नाही आहे. बट आय हॅव माय मदर्स व्हिडिओज जे कधी-कधी मी ऐकतो मन केलं तर. थँक्स टू माय सिस्टर त्यांनी काढून ठेवले बरेच. कारण की मी कॅमेरामध्ये एवढं जात नाही. मला इंटरेस्ट नाही म्हणून. बट आय विश माय फादर्स व्हिडिओज वर देअर. तेवढे नाही आहेत. बट हिज फोटोज आर देअर. सो आय लुक ॲट देम व्हेनेव्हर इट्स पॉसिबल. बट येस, लग्नात वगैरे सगळीकडे पीपल आर सेइंग की काश वो होते, काश वो होते. And I was always saying that I know I miss them, but actually I don't miss them really, really, because I have the power to feel them. मी डोळे बंद करतो, माझी आजी, बाबा, माझी आई सोबत बसले तसं मी इमॅजिन करतो, तेव्हा मला फार बरं वाटतं. इट्स इन अ वे कोपिंग मेकॅनिझम टू मिस देम ॲट द सेम टाइम मेक देम फील विथ यू. आय हॅव ट्रेन माय ब्रेन दॅट वे. आणि आय थिंक इट्स ओके. मला असं आवडतं करायला. लोकांना वाटेल हा कदाचित विचित्र आहे. आहे तर काय करायचं? तुम्ही तुमच्या हिशोबाने रडलेत तर हां, हां, हां म्हणून रडायचं म्हणजे हे तुम्हाला नॅचरल वाटत असेल. असं नाही आहे. सगळ्यांचे वेगवेगळे विचार करायचे किंवा एक स्वतःला चांगलं फील करवण्याची किंवा सेफ फील करण्याची वेगळी पद्धत असते. हो, हो. डेफिनेटली. बघा मी त्यांना आई-बाबा नाही म्हणत. कारण की मी त्यांना आधी सांगितलेलं की आपली पहिलं नातं मैत्रीचं आहे. ती मैत्रीचं नातं हळू आता बघा ते मला माझे कोण काका पण बोलले वगैरे बोलले सगळे की तू त्यांना मामा-मामी म्हण. कारण की तुझं नातं आता ते होतं. तर आधी मी त्यांना काका-काकी खूप म्हणायचो. आता मी थोडं-थोडं ट्रेन केलं स्वतःला मामा-मामी म्हणायला. मला बरेच लोकं म्हणतात, "तू आई-बाबा का नाही म्हणत?" म्हटलं, "कसं आहे बघा, जेव्हा मला मनातनं वाटेल ना आई-बाबा म्हणायचं तेव्हा म्हणेन. मी त्यांना इज्जत आई-बाबांचीच देतोय. पण माझे आई-बाबा होते यार. ती जागा मी दुसऱ्यांना जबरदस्ती नाही देऊ शकत. आणि असं नाही की मी त्यांना आई-बाबाची इज्जत देत नाही. बट जोपर्यंत मला असं आतनं वाटत नाही, मनातनं वाटत नाही की मी त्यांना आई-बाबा म्हणावं. कारण की कसे ते हाय वेदिकाचेच आई-बाबा आणि समरेशचे आई-बाबा. आय डोंट वॉन्ट टू बी अ थर्ड पर्सन देअर सेइंग आई-बाबा, आई-बाबा, आई-बाबा. जर मी त्यांना आई-बाबाची इज्जत देतोय आणि माझे ॲक्शन्स आई-बाबांचेच आहेत, तर माझं बोलणं गरजेचं आहे का? तो टॅग देणं गरजेचं आहे का? तर बरेच लोकं मला म्हणायचे, "नाही, नाही, तू बनू शकतोस त्यांना आई-बाबा." म्हटलं, जेव्हा मनातनं असं वाटलं ना, की तो मामा-मामीचा टॅग चेंज करायचा आई-बाबामध्ये मी करीन. पण फक्त दाखवण्यासाठी आई-बाबा नाही आहेत ते. त्यांना मी मानतो आई-बाबा. माझ्या ॲक्शन्समध्ये मी आई-बाबांचे जे काम केले पाहिजे ते म्हणून माझा प्लॅन असा आहे ना, की परत यावं त्यांच्यासाठी. की कधी असं नाही म्हणत आहे, की त्यांच्यासाठी लोकं नसतील. पण आपण असले पाहिजे जेव्हा त्यांना आपली गरज आहे. कारण की जर तिकडे आम्ही नोकरीच करत राहिलो आणि आम्हाला सुट्ट्या नाही मिळाल्या आणि त्यांना आमची गरज पडली, आम्ही सगळं सोडून वगैरे येणं हे फार डिफिकल्ट होतं. त्यापेक्षा आपण आपले गोल्स असे ठेवू, की बाबा आपण ते फ्री होतो त्याच्यातनं आणि आपण जसं ट्रॅव्हल करू शकू. तो दे वुड नॉट फील द डिफिकल्टी, की अरे यांना आमच्यामुळे जॉब सोडून यावं लागला वगैरे. बघा सगळ्यांचं वय वाढतंय. असं नाही की लोकं म्हातारे नाही होत किंवा वयस्कर नाही होत. तर गरज असताना असणं हे फार गरजेचं. म्हणजे हे मला राहावं असं वाटतं. हे माझ्या आई-बाबांसाठी म्हणून मी केलं असतं, ते त्यांच्यासाठी करीन आणि बोलायला पण नाही लागणार मला. म्हणजे जेव्हा ती वेळ येईल ते माझं नेचर आहे. ते म्हणून तिने म्हटलं नेचर केअरिंग आहे. बोलावं नाही लागत. जेव्हा वेळ येईल तेव्हा करायचं आणि जेवढं जमलं योग्यपणे तेवढं करायचं. पण हां, असं ते आई-बाबाच भेटलेत, मी असंच म्हणतो. आणि माझी बहीण पण तेच म्हणते, की तुला तुझे आई-बाबाच भेटलेत वगैरे. मी म्हटलं कसं आहे, आई-बाबा भेटतात वेगवेगळ्या रूपांमध्ये. बट कसं आहे, ते आपल्या मनात आपल्या आई-बाबांचं जे इम्प्रेशन आहे ते चेंज नाही होऊ शकत ना. असं आहे. सो दॅट्स वाय आय डोंट फोर्सफुली कॉल देम आई-बाबा. पण असं दे आर लाइक मामा-मामी, गंमत, मस्त मजाक आणि त्यांनाही असं वाईट नाही वाटत. मी त्यांना स्पष्ट बोललो. म्हटलं, "मी जेव्हा तुम्हाला आई-बाबा बोलवीन ना, असं नको विचार करा, की मी तुम्हाला नावासाठी बोलवतोय. बोलवीन तर हक्काने बोलवीन आणि तुम्ही हक्काने आई-बाबाच आहात." पण सध्या मामा-मामी खूप डिफिकल्टीली फिट झालंय. काका-काकी जायचं ना. आता मामा-मामीसाठी ट्रेन केलंय मी. तर म्हटलं, "तुम्हाला चालेल ना असं आई-बाबा नाही म्हटलं तरी? तुम्हाला हवंय मी म्हणावं तर म्हणतो." ते म्हणे, "असं काय ना, तुला जे बोलायचंय बोल." म्हटलं, "नावाने हाक मारू का?" तर नावाने हाक मार. असं नाही, एक असं दे आर व्हेरी, व्हेरी ओपन माइंडेड दॅट वे आणि चांगलं वाटतं.
एक दुसऱ्याला सपोर्ट करणं अँड एक दुसऱ्यासाठी राहणं, लाईक हम्म. टू बी देअर फॉर इच अदर अंटिल द एंड, आय वुड से टुडे टुमॉरो अँड फॉर एव्हर. एंड का असतं मला माहित नाही. आय प्रॉमिस टू बी माय सेल्फ. आय प्रॉमिस टू नॉट एव्हर लाई. म्हणजे मी तुला उगाच मेडअप लाईफ नाही देणार आहे. जे आहे ते आहे, जे आहे तसं जगायचं आहे. आपल्याला जे बिल्ड करायचं सोबत बिल्ड करू. पण महत्त्वाचं काय आहे, प्रेम नेहमी सारखं नाही राहणार आहे. असा विचार करू नको आम्हाला आधी असा प्रेम करायचा. तू म्हणजे 10 वर्ष आधी जे जेवलीस तसंच जेवण करत राहणार आहेस का 10 वर्ष? नाही ना, चेंज तर होणारच गोष्टी, राईट? चेंज हाच आपला सत्य आहे. Definitely. तो काही चेंज झाला ना आपल्या आयुष्यात, आय प्रॉमिस टू सिट बाय अ साईड, टॉक टू यू. एक मैत्रीण म्हणूनच आपल्याला जगायचं आहे. आपलं नातं जरी नवरा बायकोचं आहे, कारण की त्याच्यात आपल्या दोघांना कधी असं बांधल्यासारखं नाही वाटणार. पण जेव्हाही आपल्याला असं वाटेल ना की यार आपण दूर जातोय, तेव्हा आठवण करून द्यावं लागेल एक दुसऱ्याला की बाबा आपण जे 7 वचनं दिली आहेत, टाइमपास म्हणून नाही दिली आहेत ना, काहीतरी विचार करून दिली आहेत. तर आय प्रॉमिस टू बी योर बेस्ट फ्रेंड, द ओनली फ्रेंड जिसके पास तू कुछ भी बोल सकती है. आई प्रॉमिस टू बी योर हस्बैंड, जो कि मैं हूँ लीगली, बट हस्बैंड की ड्यूटीज तो पूरी करनी है. वो समझ में आएंगी तो हो जाएगी. होपफुली योर फ्यूचर किड्स का फादर सून और लेटर, वेन एवर यू वॉन्ट, है ना. एंड ग्रैंडफादर आगे जाके होपफुली उनका. अलग अलग रोल्स प्ले करणे हमको लाईफ में. ये ना म्हणजे मी असं वाटतं, मला असं वाटतं आपण ॲक्टर्सला बघतो ना, जे वेगवेगळे रोल्स प्ले करतो ना, आपण तेच करतोय. पण त्याच्यात जो आनंद असतो ना घ्यायचा, तो आपण कधीच सो आय प्रॉमिस टू एन्जॉय इट विथ यू. आय प्रॉमिस टू फाईट विथ यू. आय प्रॉमिस टू लाफ विथ यू. सगळ्या गोष्टी सोबत करू, ठीक आहे. आणि कधी कधी अशी पण वेळ येईल की आपल्याला स्पेसची गरज असेल ना, तर येत जा नाशिकला आपल्या आईबाबांकडे. कसं मलाही आनंद भेटेल की तू आली तुझ्या आईबाबांकडे. सो आय प्रॉमिस टू नॉट स्टॉप यू. I promise to book a ticket. जा. But I would want you to come back for taxi also. ज़्यादा टाइम भी नहीं. कौतुक, अरे यार तुम्हाला कौतुकची गरज नाही. का माहिती का, तुम्ही नॅचरली एवढं काम चांगलं करता. बघा मी असं नाही म्हणणार की तुम्ही एकदम बाबा या गती. बघ सी, तुमचं बेस्ट पार्ट काय वाटलं माहिती का, तुम्ही नॅचरल आहात त्या गोष्टींमध्ये. तुम्हाला आय थिंक यू आर अ व्हेरी गुड पर्सन. तुम्हाला लोकांना एन्जॉय करवणं, हसवणं, एंटरटेन करवणं हे तुम्हाला नॅचरली आवडतं. यू आर बॉर्न अँकर म्हणू किंवा एंटरटेनर म्हणू. मला पर्सनली असं वाटेल लाईक आय वुड हायली रेकमेंड आदित्य अँड आय फॉरगॉट द नेम ऑफ द पिक्टोग्रॅम. हे मी तुम्हाला असं हे असं नाही की सांगायला सांगतोय, इट्स जेन्युइन की यांनी खूप एफर्ट्स घेतलेत आणि यांचे एफर्ट्स आहेत ना आम्हाला फर्स्ट टाइम प्लॅनिंगपासून दिसत होते की तुम्हाला काय काय बेस्ट राहील. आम्ही स्वतःचे पण गेम्स सांगत होतो की हे गेम्स टाकूया, ते गेम्स टाकूया, आणि यांनी रिजेक्ट नाही केलेत त्या आयडियाज. त्यांनी सांगितलं की हे गेम्स कसे बेटर राहतील, कोणता क्राऊड येतोय ते जे समजवण्यापासून, इव्हेंटमध्ये लाईव्हलीनेस ठेवण्यापासून, इव्हेंट संपेपर्यंत राशपर्यंत राहणं. आणि इव्हेंट संपल्यावरती आज आम्ही बऱ्यापैकी 2 महिना किंवा 1.5 महिन्यांनी भेटतोय पॉडकास्ट करायला. ही डिड नॉट लिव्ह द पॉडकास्ट आउट. त्यांनी मेक शुअर केलं की आपला पॉडकास्ट व्हायला पाहिजे. सो ही ज्या गोष्टी आहेत ना, ही इज नॉट जस्ट अ गुड अँकर. आय थिंक ही इज अ ऑलराऊंडर वेअर आय वुड से यू कॅन रिलाय ऑन हिम, यू कॅन डिपेंड ऑन हिम. सोडून द्या, एन्जॉय करा. तुमचं फंक्शन आहे, तुम्ही एन्जॉय करा. बाकी चार्जेस वाजेस यांच्याशी बोलून घ्यायचं काय, डिस्काउंट भेटणार माझ्या बोलण्याने नाही. बट डिस्काउंटसाठी हिने खूप मारामारी केली. आदित्यला विचारलं, लय डोकं चावलं विचारायचं. बट इज अ व्हेरी गुड पर्सन, अमेझिंग अँकर अँड ही हॅज गुड कॉन्टॅक्ट्स. तुम्हाला जर लग्नासाठी अजून पण काय लागेल, ही कॅन हेल्प यू विथ दॅट. कोरिओग्राफर असो, आम्हाला यांच्या कझन ब्रदरनी हेल्प केलं कोरिओग्राफीमध्ये, ते पण छान होतं एकदम. सो ओव्हरऑल आय फील आदित्य आणि इव्हेंट कंपनी पिक्टोग्रॅम, डू ट्राय डेम आउट वन्स इन युअर लाईफ. कोणत्याही इव्हेंटसाठी रेकमेंड करा.
एक्सपिरियन्स तर घेऊन बघा आणि बिंदास आपले आयडियाज घेऊन पुढे या त्यांच्याकडे, कारण की त्यांनाही तुमच्याकडनं शिकायला भेटतं. आणि हे मी का म्हणतोय, कारण की यांच्या आयडियाजवरनं मलाही इंटरेस्ट आला की यार इव्हेंट कसं असेल, काय असेल. त्यांनी आमच्या मनात एक एक्साइटमेंट बिल्ड केली आणि ती एक्साइटमेंट कमी नाही होऊ दिली. ती एक्साइटमेंट मला वाटतं 10 टाइम्स 15 टाइम्स जास्त आली, कारण की ते रियालिटीमध्ये जेव्हा आलं आणि जेव्हा घडलं तेव्हा बघितलं मी. आणि एवढं म्हणजे एन्जॉयपेक्षा ना लोक एनर्जी. आज पण बोलतात त्या विषयाबद्दल की अरे यार तुमचं लग्नामध्ये मजा केली आम्ही. मजा केली म्हणजे असं नाही की जेवणच चांगलं म्हणजे लोक लक्षात ठेवतील. लोक आमचं लग्न हळदच्या गेमसाठी, संगीतच्या डान्ससाठी आणि या गोष्टींसाठी लक्षात ठेवणार आहेत. आय फील डेफिनेटली. जेवण पण चांगलं होतं लग्नाचं, असं नाही. पण हा ना खाए वो भी बचता है. अमेझिंग यार. म्हणजे आम्ही तर, मी तिला म्हटलेलं आहे पॉडकास्ट कमी, वी जस्ट गोइंग टू चॅट विथ आदित्य. आपण बोलायलाच चाललोय, गंमत गप्पा गोष्टी आहेत. आपण कसं नॉर्मली बोलतो तसंच. आणि आम्ही प्रयत्न तेच केलाय. आय थिंक मी तरी कॉन्शियस नाही होत. असं नाहीये, मला पण कॅमेरा समोर असं वाटतं बाबा काय आहे नाहीये. तुला जास्त कॉन्शियस वाटतंय? नाही कारण बिलकुल की नाही. इट वॉज अ व्हेरी इझी टॉकिंग थिंग. कम्फर्टेबल वाटलं आम्हाला, खरं बोलायला गेलं तर. आम्हाला आनंद झाला तुम्ही प्रश्न विचारले, थोडे फ्लॅशबॅक्स आठवले मला आपले. आणि त्यामुळे वी फील गुड अबाउट इट, ऑनेस्टली स्पीकिंग. यू आर डुईंग अ गुड जॉब, अमेझिंग जॉब. हे काय ना, यू आर नॉट जस्ट डुईंग थिंग्स फॉर द सेक ऑफ डुईंग इट. आय थिंक यू एन्जॉय, युअर अ पॅशनेट पर्सन फॉर दॅट. आणि युअर पॅशन इज विजिबल थ्रू युअर ॲक्शन्स मोर दॅन युअर वर्ड्स. युअर वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज युअर अन अँकर. बट ओव्हरऑल तर मला असं वाटतं की गंमतमध्ये ना कुठे टाइम गेला कळाला नाही. एवढं जिवंत मी मागच्या काही वर्षांमध्ये फील नाही केलं जेवढं आत्ता फील केलं. आणि एस्पेशली दोज डेज ऑफ मॅरेज, हल्दी, मेहंदी वॉज अमेझिंग यार. म्हणजे खूप स्ट्रेसफुल असतं रे तयारी करणं. आणि तुम्ही जेवढी तयारी करता इव्हेंटची, सर्वात मोठा डिफिकल्ट टास्क तुमचा हा असतो की लोकांना ऐकून बसवून काम करून घेणं. हा यार, छोटी पोरं धावतात ना इकडे तिकडे, मला कळतं. अरे मोठे माणसं पण धावतात यार इकडे तिकडे. अरे थांबा इकडे, थांबा इकडे, थांबा इकडे, कोणी ऐकायचे नाही सिरियसली. त्यामुळे तू मॅनेज करणं यार, हॅट्स ऑफ आहे तुला. आणि लोकांनी म्हणजे असं नाही म्हणजे तुला कोणी मला तर वाटलं तू पडशील ऐकायचं आठवतो तो कोणता तो खुर्चीचा गेम होता, नशीब माने तुला खेचलं नाही कोणी. हा, जस्ट फन, इट वॉज रिअली फन. म्हणजे मजा आली, लोकांनी एन्जॉय केलं. तुझ्याबद्दल पण विचारलं, त्याच्यावरनं कळतं की त्यांनी ऍक्च्युली लक्षात ठेवलं तुझ्या कामाला. आणि आय थिंक तेच महत्वाचं आहे ना, की त्या मोमेंटमध्ये त्यांनी एन्जॉय केल्यानंतर तुला आठवण काढून बोलवणं. मी उगाच म्हणजे वाहवाही नाही करू शकत कोणाची. तुझं काम खरंच चांगलं आहे अँड क्वालिटी ड्रिव्हन वर्क आहे तुझं. आणि यू आर नॉट डुईंग इट. मी पण आधी बऱ्याच अँकर्सशी बोललेली, मग हा. नंतर म्हणजे बऱ्याच लोकांशी बोलली, बट डिडंट फील दॅट मच. बट देन तुमचं पण पेज चेकआउट केलेलं मी, सो आय फेल्ट लाईक दिस इज द वन. आणि तुम्ही नाशिकचे जात असते त्यामुळे आम्हाला फार इझी राहिलं. आम्हाला काही विचार नाही करावा लागला कसलाच. काही काय असेल ते काही नाशिकचं टेन्शन नाही, होऊन जाईल. बाकीचं नेगोशिएशन इनीच्या बाबांनी खूप केलं असेल तुमच्यासोबत, मला आयडिया आहे. नाही खरंच. आणि तिचे बाबा मला बोलले की कसं आहे ना, त्यांनी खूप कष्ट पण केले, एन्जॉय करवलं सगळ्यांना. त्यांनाही खूप आवडलं कारण की त्यांनी असे इव्हेंट्स सर्व्हिस बघितले पण ना. त्या हिशोबाने, आय मीन डेफिनेटली सर्व्हिस मजा पण आली. आवडली ना. आणि मेन माझी बहीण पण होती कॉलवर तुमच्याशी बोलायला, कारण की तिला फार जास्त एक्साइटमेंट होती काय होणार नाही होणार आहे. आम्ही कमी एक्साइटेड होतो कारण की आमच्या डोक्यात वेगळे विचार चालू आहेत की अरे आपल्याला काय कुठे करायचं, कुठे काय बसायचंय, कोणी कुठे टिका लावतंय, कोणी काय देतंय. आणि ते आम्हाला ते एक सरप्राईज येत होता कॉन्स्टंट. सो तरी पण त्याच्यात आम्हाला एन्जॉय करायला मिळालं. दॅट इज अ रिवॉर्ड इट सेल्फ फॉर अस. बिकॉज ऑफ यू इट वॉज हॅपनिंग. यू मेड शुअर एव्हरीथिंग इज डुईंग हॅपनिंग इन अ व्हेरी नाईस फ्लो. की तुम्ही एकदम छानपैकी लोकांना टाइम टू टाइम बोलवत गेलात. ते मला बेटर वाटलं की तुमचं प्लॅनिंग चांगलं होतं, एक्झिक्युशन पण चांगलं होतं. त्या एक्झिक्युशन स्मूथ केल्यामुळे आम्हाला तो एन्जॉय करता आलं. आम्ही हरचे असं करून असायचो, अजून कायच केलं. आणि संगीतला पण आय विश वी हॅड मोर टाइम. आय थिंक एव्हरीबडी वुड हॅव गॉट टू डान्स मोर.
बट नो वरी जेवढाही झालं इट वॉज व्हेरी नाईस यार. आणि एव्हरी वन फेल्ट लाईक अ VIP सेलिब्रिटी दॅट डे ना. ते छान होतं. तुमची कविता छान होती माझ्या आईबाबांसाठी आणि हिच्या आईबाबांसाठी आमच्यासाठी. इट वॉज इमोशनल. अगेन आय विश आय कुड क्राय बट आय कांट जनरली. बट आय सॉ लॉट ऑफ पीपल क्राय दॅट डे. आणि तुम्ही इमोशनली पण त्याला एक टच देण्याचं जे काम केलंय दॅट शोज युअर एफर्ट्स अँड तुमची विचारधारा चांगली आहे. जनरली लोक ना पैसा दिल्याच्या अनुसार काम करतात. आय थिंक यू आर नॉट वन ऑफ दोज पीपल. यू शुड चार्ज वॉट यू डिझर्व अँड यू शुड गेट इट. इट्स व्हेरी व्हेरी क्लिअर. बट युअर एफर्ट्स फॉर मोर दॅन वॉट यू पेड फॉर. दॅट्स वॉट आय फील. थँक्यू. एक जनरली म्हणायला गेलं तर. हा डायलॉग मारायच्या आधी विचार कर, समोरही बसली आहे, मागून घेईल पैसे परत.